Start, sir. धन्यवाद मॅडम. ओके, नमस्कार, स्वागतम. नमस्कार. नागपूर शिक्षण मंडळाद्वारा संचालित श्री बिंझाणी नगर महाविद्यालयातील तत्वज्ञान विभागातर्फे आयोजित ऑनलाइन ॲड-ऑन सर्टिफिकेट कोर्स व ऑन प्रोफेशनल एथिक्स अंडर जीवन शिक्षण अभियान लाइफ लॉन्ग लर्निंग अँड एक्सटेन्शन सेल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटी नागपूरमध्ये आपण सर्वांचे मी स्वागत करतो. आमचे प्रेरणास्त्रोत नागपूर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री अशोकजी गांधी, तसेच कार्यवाह माननीय डॉक्टर हरीशजी राठी, त्याचप्रमाणे श्री बिंझाणी नगर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुजित मेत्रे सर व उपप्राचार्य डॉक्टर संदीप तुंडुवार सर, या सर्वांचे सतत आम्हाला पदोपदी सहकार्य मिळत असते. सर्वप्रथम मी प्राचार्यांना धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी हा कोर्स माझ्या विभागाला घेण्याची संधी दिली. हा कोर्स 32 तासांचा असून दिनांक 1 जून ते 10 जून 2021 या 10 दिवस सकाळी 11 ते 12:30 पर्यंत दररोज एक रिसोर्स पर्सनचे मार्गदर्शन मिळणार आहे. यानंतर 12:30 ते 2 पर्यंत पार्टिसिपंट्सला काही ऑनलाईन असाइनमेंट्स दिल्या जातील, जे गुगल क्लासरूमवर रोज पोस्ट केल्या जाईल. त्याकरिता स्वतंत्र लिंक पण देण्यात आलेली आहे. सहभागी विद्यार्थ्यांनी त्याला क्लिक करून जे काही असाइनमेंट असेल त्यासंबंधी काही लिहू शकता किंवा त्यावरील पिक्चर लिहिलेले कॅप्चर करून किंवा व्हिडिओ, PDF किंवा फाईल सुद्धा ते अपलोड करू शकतात. आपल्याला दररोज लाभलेले रिसोर्स पर्सन डॉक्टर सुरेंद्र गायधने PGTD नागपूर युनिव्हर्सिटी नागपूर, त्याचप्रमाणे अतुल महाजन असोसिएट प्रोफेसर रेणुका महाविद्यालय, डॉक्टर सुजित मेत्रे प्रिन्सिपल श्री बिंझाणी नगर महाविद्यालय, डॉक्टर प्रतिमा लोखंडे असिस्टंट प्रोफेसर डिपार्टमेंट ऑफ लॉ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज दीक्षाभूमी नागपूर, डॉक्टर प्रांजली काणे असिस्टंट प्रोफेसर डिपार्टमेंट ऑफ इंग्लिश SBCT कॉलेज, डॉक्टर विजय श्रीनाथ कांची लायब्रेरियन मुलजी जेठा कॉलेज जळगाव, डॉक्टर राजेसाहेब मारडकर असोसिएट प्रोफेसर अँड HOD ऑफ फिलॉसॉफी मॉरिस कॉलेज, त्याचप्रमाणे मिस स्मिता बैतुले असिस्टंट प्रोफेसर डिपार्टमेंट ऑफ फिलॉसॉफी मॉरिस कॉलेज, डॉक्टर संदीप तुंडुरवार व्हाईस प्रिन्सिपल अँड HOD पॉलिटिकल सायन्स SBCT कॉलेज, व मी स्वतः डॉक्टर नरेंद्र रगाटाटे डिपार्टमेंट ऑफ फिलॉसॉफी बिंझाणी सिटी कॉलेज. या सर्वांचे आपणाला 10 दिवस मार्गदर्शन मिळणार आहे. याचे व्हिडिओज गुगल क्लासरूमवर पोस्ट करण्यात येईल. सोबत फीडबॅक व यावर आधारित क्विज व असाइनमेंट असेल, ज्यांच्या लिंक्स गुगल क्लासरूमवर मिळेल. ती त्याच दिवशी रात्री 11:30 पर्यंत भरून सेंड करणे आवश्यक आहे. दिनांक 10 जूनला ओव्हरऑल क्विज असेल, ती सुद्धा सोडविणे अनिवार्य आहे. तसेच तुमच्या दररोजच्या फीडबॅक, क्विजेस 10 दिवसाच्या, तसेच असाइनमेंट या सर्वांवर आधारित तुमचा सर्टिफिकेट राहणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी हे सगळं सोडवलं त्यांनाच आपण सर्टिफिकेट देणार आहोत. धन्यवाद. मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुजित मेत्रे सर यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला उद्बोधित करावे. मेत्रे सर. धन्यवाद रक्ताटे सर. डॉक्टर सुरेंद्र गायधनी सर आजचे पुष्प गुंफणार आहेत. व्हॅल्यू ॲडेड कोर्स मध्ये व्हॅल्यूज हाच एक विषय आहे जो नॅक पण म्हणतं की ज्याच्यावर तुम्ही कार्य करायला पाहिजे. आणि आजच्या समाजाची ती गरज सुद्धा आहे की जेव्हा आपण म्हणतो की समाजातली व्हॅल्यू सिस्टीम जी आहे ती डळमळीत व्हायला लागली आहे, तेव्हा ती काय आहे हे समजणं आवश्यक आहे आणि एक्झॅक्टली काय डळमळीत होत आहे हे सुद्धा समजून घेणं आवश्यक आहे. झूमवर उपस्थित सर्व मित्र, विद्यार्थी मित्र, प्राध्यापकगण आणि तसेच युट्यूबवर सुद्धा जे जॉईन झाले असतील त्यांना सुद्धा मी या कार्यक्रमात आमंत्रित करतो. गायधने सरांना मी सांगू इच्छितो, सर प्राप्त परिस्थितीत जे काही चांगलं करता येईल, म्हणजे जे कन्स्टंट आहेत, तसे तुम्हाला पण माहिती असेल की आमचे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे पूर्ण वेळ ही सगळी सुविधा उपलब्ध नाही आहे. म्हणून कमी काळात लाईव्ह क्लासेस पण
असिंक्रोनस लर्निंग थ्रू गुगल क्लासरूम त्यांच्यासाठी नेहमीच उपलब्ध आहे. आम्ही हे ऑब्झर्व केलंय सर की आमच्या इथे बरेचसे विद्यार्थी असे आहेत की ज्यांच्या पूर्ण घरात मिळून एकच सेल फोन आहे आणि मग त्या केसमध्ये हा जो विद्यार्थी आहे आमचा त्याला त्याच्या भावासोबत शेअर करावा लागतो, आई वडिलांसोबत तो फोन शेअर करावा लागतो. त्यामुळे आम्ही असा विचार केला की दिवसभरात कधी पण त्याचं लर्निंग झालं पाहिजे, म्हणून जर त्यांनी लाईव्ह क्लासेस केला तर नथिंग लाईक इट, ते लाईव्ह क्लासेस करतील, पण लाईव्ह क्लासेस रेकॉर्ड होऊन त्या गुगल क्लासरूमवर जातील आणि गुगल क्लासरूमवर सुद्धा ते विद्यार्थी तिथे पाहू शकतील. याने आम्ही दोन्ही गोष्टी सोडवण्याचा प्रयत्न केलाय सर, की बरेचसे विद्यार्थी असं असतात की त्यांना एकदा सांगून समजत नाही, त्यांना वारंवार त्या गोष्टी पाहायच्या असतात. तर टेक्नॉलॉजीने आपल्याला ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे की सरांनी यावेळी हा जो विषय उकलून सांगितलेला आहे तो मला त्यावेळी समजला नाही, मी पुन्हा त्याला रिवाइंड आणि प्ले करू शकतो. तर टेक्नॉलॉजीचा विशेष उपयोग केलेला आहे, पण त्याच वेळी याचं जे गांभीर्य आहे ते मायनस नाही झालं पाहिजे, म्हणून असेसमेंट, क्वीज ह्या सगळ्या गोष्टी याच्यात ठेवलेल्या आणि त्याचे आम्ही कसोशीने पालन करू. माझ्या मते ह्या सिस्टीम विद्यार्थ्यांनाही समजणं फार आवश्यक आहे की कुठलीही गोष्ट सिरियसली केली तर त्याच्यातून मिळणारं आउटपुट हे चांगलं असतं आणि ते जास्त काळ टिकणारं असतं, शाश्वत असतं. आणि माझ्या मते ही सुद्धा एक व्हॅल्यू आहे जी विद्यार्थ्यांनी जतन करायची, की जे सुद्धा काम ते करत आहेत ते त्यांनी इमाने इतबारे करणं आवश्यक आहे. प्रत्येक गोष्टीत शॉर्टकट्स असतात, प्रत्येक गोष्टीत शॉर्टकट असतात. ते शॉर्टकट आपण किती फॉलो करायचे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण शॉर्टकट फॉलो केल्याने आवाज येत नाहीये. हॅलो, सरांकडनं काही इश्यू आहे, आपण 1-2 मिनिटं वाट बघूया. ओके ओके. मला वाटतं संपर्क तुटला आहे सरांशी. सर थोड्या वेळात परत जॉईन होतील आपल्याला. आपण पुढे आपण कार्यक्रम नेऊ शकू. ओके, थँक्यू मॅडम. तर डॉक्टर सुरेंद्र गायधने या सरांचे मी संक्षिप्त बायोडाटा वाचतो. डॉक्टर सुरेंद्र गायधने सर माझे गुरु मार्गदर्शक. सरांचा टीचिंग एक्सपिरियन्स जवळपास 35 वर्षाचा आहे PGTSला. सरांचे मेटाएथिक्स व ॲनालिटिकल फिलॉसॉफीवर स्पेशलायझेशन आहे. सरांचे 8 बुक पब्लिश झालेले आहे. पब्लिकेशन जवळ सरांचे 38च्या जवळपास आहे. नॅशनल त्यांचे 25 आहे. पार्टिसिपेशन नॅशनल कॉन्फरन्स त्यांच्या अंडर जवळपास 6 विद्यार्थ्यांनी PhD केलेलं आहे आणि MPhilचे 7 विद्यार्थी आहेत. सरांनी 15 वर्कशॉपमध्ये पार्टिसिपेशन केलं आहे. आहे. अखिल भारतीय तत्वज्ञान परिषदेचे महाराष्ट्र तत्वज्ञान परिषदेचे सर दोनदा उपाध्यक्ष राहिलेले आहे. अखिल भारतीय दर्शन काँग्रेस सदस्य आहे. बोर्ड ऑफ स्टडी पण सर मेंबर आहे. आवाज आवाज येत नाहीये. हा सर, मला वाटतंय की रघटाटे सरांचं सुद्धा काहीतरी म्युटेड आहेत रघटाटे सर. ओके सर अनम्यूट करा. रघटाटे सर अनम्यूट करा. ओके रघटाटे सर ओके unmute. ओके ओके सर तुम्ही कंटिन्यू करा ना, मग मी समोर करतो. हा हा. मित्र सर. ऍक्च्युली हा टेक्नॉलॉजीचा इश्यू आहेच, ठीक आहे. तर याच्यासाठीच आपण म्हटलं होतं की ही जी म्हणजे आपण जो रिसोर्स क्रिएट करत आहे, हे जे नॉलेज बेस आहे हा अनंत काळासाठी उपलब्ध झाला पाहिजे, म्हणून आपण ह्या सिस्टीम थ्रू चाललेलो आहे.
तर मी ज्या व्हॅल्यू सिस्टीमची गोष्ट करत होतो, माझ्या मते विद्यार्थ्यासाठी सगळ्यात उपयुक्त व्हॅल्यू सिस्टीम हीच आहे की त्यांनी जे टास्क त्याला दिलेला आहे ते त्यांनी इमाने इतबारे पूर्ण करायला पाहिजे. आणि तरच जी दुसरी व्हॅल्यू आहे, ज्याला आपण मॉनिटरी व्हॅल्यू म्हणतो, जी पैशाच्या स्वरूपात मोजल्या जाते, ठीक आहे, ती जरी तेवढी इम्पॉर्टंट नसेल, ठीक आहे, सर्वांच्या दृष्टीने, तरी सुद्धा ती ती आजच्या काळात जगण्यासाठी उपयुक्त आहेच. त्याच्यामुळे तुमची व्हॅल्यू किती आहे हे जेव्हा जग करतं, तुम्हाला महिन्याला किती रुपये मिळायला पाहिजे हे जेव्हा जग निर्धारित करतं, तेव्हा ते पाहताना तुमच्या आतमध्ये किती व्हॅल्यू सिस्टीम तगडी आहे ते पाहतं. याच्यात मला तुम्हाला विद्यार्थी मित्रांना एकच साधी गोष्ट सांगायची आहे आणि ती सांगून मी माझं बोलणं संपवणार आहे. सगळ्यांनी जो 3 इडियट नावाचा पिक्चर पाहिलेला असेल आणि त्याच्यात एक इंटरव्ह्यूचा प्रसंग आहे, त्याच्यात तो सांगतो की आमच्या कंपनीसाठी तुम्हाला खोटं बोलावं लागलं तर चालेल का वगैरे, असा सगळा प्रश्न विचारतो आणि तो म्हणतो की आता कुठे तर मला सत्याची कास धरणं जमायला लागलेलं आहे आणि आता मी ते तसं करू शकणार नाही. आणि या पॉइंटवरच, म्हणजे ह्या व्हॅल्यू सिस्टीमवरच, त्याच्या ह्या निर्धारावरच शॉर्टकट असा होता की जो प्रश्न विचारलाय, ज्यांनी प्रश्न विचारलाय त्याला साजेसं उत्तर देणं की हा तुमच्यासाठी मी काही पण करू शकतो, त्याच्या विरुद्ध जाऊन त्यांनी आपली व्हॅल्यू सिस्टीम जोपासली आणि सांगितलं की माझ्याकडनं हे शक्य होणार नाही, इट इज अगेन्स्ट माय प्रिन्सिपल्स, आणि त्याला तो जॉब मिळालेला आहे. माझ्या मते ह्या छोट्या छोट्या प्रसंगातून विद्यार्थी मित्रांनो बरंच काही शिकण्यासारखं असतं. त्यांनी तो शिकण्याचा प्रयत्न करावा. मला इथे तुम्ही बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर तुमचे धन्यवाद. आय वन मोर टाइम वेलकम गायधनी सर, की तुमचं मार्गदर्शन आम्हाला पदोपदी लाभत राहील. धन्यवाद सर. ओके सर. ओके, थँक्यू सर. थँक्यू मेत्रे सर. मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष. आवाज येतोय माझा? हो, येतोय. आपल्या महाविद्यालयाचे यानंतर आजच्या सेशनचे रिसोर्स पर्सन डॉक्टर सुरेंद्र गायधने सर यांचा मी बायोडाटा संक्षिप्त वाचताय. डॉक्टर सुरेंद्र गायधने सर माझे गुरु मार्गदर्शक. सरांचा जवळपास 35 वर्षाचा टीचिंग एक्सपिरियन्स आहे PGTD कॅम्पसचा, RTM नागपूर युनिव्हर्सिटी. सरांचे मेटा एथिक्स व ॲनालिटिकल फिलॉसॉफीवर स्पेशलायझेशन आहे. त्याच पद्धतीने सरांचे 8 बुक पब्लिश आहे. पब्लिकेशन सरांचे 38 आहे. नॅशनल त्यापैकी 25 जवळपास आहे. पार्टिसिपेशन नॅशनल कॉन्फरन्स 45. सरांच्या अंडर जवळपास 6 विद्यार्थ्यांनी PhD केलेली आहे. 7 विद्यार्थ्यांनी MPhilची डिग्री प्राप्त केलेली आहे. वर्कशॉपला अटेंड केलेलं आहे सरांनी 15. मेंबरशिप सरांची आहे. अखिल भारतीय तत्वज्ञान परिषदेचे सर अध्यक्ष राहिलेले आहे. महाराष्ट्र तत्वज्ञान परिषदेचे सर 2दा उपाध्यक्ष राहिलेले आहे. अखिल भारतीय दर्शन परिषद व इंडियन फिलॉसॉफिकल काँग्रेसचे सर सदस्य आहे. बोर्ड ऑफ स्टडीजचे पण सर मेंबर्स आहे. सोलापूर युनिव्हर्सिटी, SRT, मराठवाडा युनिव्हर्सिटी, अमरावती युनिव्हर्सिटी, RTM नागपूर युनिव्हर्सिटी, MJ कॉलेज जळगावचे. एक्सटेन्शन लेक्चर जवळपास सरांचे 30 आहे. त्याचप्रमाणे नेट सेट MPPSC या परीक्षांचे सरांनी पेपर सेटिंगचे काम केलेले आहे. असा सरांचा भरगच्च बायोडाटा वाचल्यानंतर मी सरांना अशी विनंती करतो, गायधने सरांना, की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. गायधने सर. धन्यवाद. नागपूर शिक्षण मंडळ संचालित श्री बिंजानी सिटी कॉलेज नागपूर, विशेषतः तत्वज्ञान विभाग आणि त्याचे कोऑर्डिनेटर, तत्वज्ञान विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर नरेंद्र रगटाटे, जे या कार्यक्रमाचे कोऑर्डिनेटरही आहेत, यांनी हा जो ऑनलाईन ॲड ऑन सर्टिफिकेट कोर्स इन प्रोफेशनल एथिक्स हा विषय जो निवडला आहे आणि याचं उद्घाटनाचं हे सत्र आज आपण या ठिकाणी सुरू करतो आहे. मला अत्यधिक आनंद होतो आहे की या सत्रामध्ये त्यांनी मला बोलायला, आपले विचार व्यक्त करायला आमंत्रित केले आहे. मी प्राचार्य डॉक्टर सुजित मेत्रे सर यांचे विशेष आभार मानतो. 2 कारणांनी. एक की त्यांनी माझ्या नावाला मंजुरी दिली असेल आणि म्हणूनच मी आज आपल्या सगळ्यांसोबत या ठिकाणी आहो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, मेत्रे सर जर ऐकत असतील तर विशेष एक गोष्ट जाणवली की मेत्रे सर हे फिलॉसॉफीचे प्राध्यापक तर नाहीये ना, असं मला वाटायला लागलेलं आहे. कारण त्यांनी मूल्यांविषयी जे सांगितलं आणि हे सांगताना
कसं आहे की एक काळ होता जेव्हा तत्वज्ञान शिकवताना अगदी पुरातन ग्रंथांमधील ज्या घटना आहेत त्या घटनांची उदाहरणं, पुरातन ग्रंथांमधील विशेष नामांची उदाहरणं ही देण्यात येत होती. परंतु एक ट्रेंड जो आता सुरू झालेला आहे, सुरू होतो आहे, त्या ट्रेंड मध्ये मेत्रे सरांनी शिरकाव केलेला आहे. मेत्रे सर त्याचं एक अत्यधिक सुंदर असं उदाहरण आहेत असं मी म्हणेन. आजचे जे फिलॉसॉफीचे प्रेमी आहेत त्या प्रेमींबद्दल म्हणजे मेत्रे सर एक त्यातले एक आहे. त्यांनी 3 इडियट्सचं जे उदाहरण घेतलेलं आहे. खरं तर तत्वज्ञान शिकवायचं असेल, तत्वज्ञानातील कुठलीही शाखा शिकवायची असेल तर आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनातील जी उदाहरणे आहेत ती समोर घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. आजचा हा कार्यक्रम आपण सुरू करतो आहे. मी सगळ्यांचे आभार मानतो आणि झूमवर उपस्थित माझे विद्यार्थी मित्र मेत्रे सर, रगटाटे सर आणि बाकी अन्य जे उपस्थित आहे त्यांना नमस्कार करून अभिवादन करून मी पुढील आपले 2 शब्द जे मला बोलायचं आहे ते मी सुरू करतो आहे. मित्रांनो, तत्वज्ञानातील कुठल्याही एखाद्या मुद्द्यावरती जर आपल्याला चर्चा करायची असेल किंवा अध्ययन करायचं असेल तर तो मुद्दा तत्वज्ञानातील कुठल्या ब्रँचशी संबंधित आहे हे आपण सांगत असतो. आणि मूल्यांविषयी आज जेव्हा आपल्याला बोलायचं आहे, अर्थातच आपण नीतिशास्त्रातील एक गहन असा विषय जो आहे मूल्य, याविषयी या ठिकाणी आपण बोलणार आहोत. तेव्हा आपल्याला खरे तर सुरुवातच तत्वज्ञानापासून करायला पाहिजे, कारण नीतिशास्त्र ही तत्वज्ञानातील एक अत्यधिक महत्वाची आणि माझ्या मते तर मी म्हणेल की सर्वात जास्त महत्वाची ती शाखा आहे. याचा अर्थ मित्रांनो असा नाही की तत्वज्ञानातील इतर शाखा ह्या महत्वाच्या नाहीत, त्याही महत्वाच्या आहेत. परंतु नीतिशास्त्र हे मानवाच्या जीवनाशी आंतरिकतः निगडित असलेलं असं एक शास्त्र आहे, असा एक विषय आहे. आणि नैतिक मूल्ये जी असतात ती नैतिक मूल्ये नीतिशास्त्राच्या अध्ययनाचा एक गाभा आहे. आणि म्हणून नीतिशास्त्राबद्दल किंवा नैतिक मूल्यांबद्दल जेव्हा आपल्याला बोलायचं असते तेव्हा तत्वज्ञान म्हणजे काय हे आपल्याला सुद्धा पाहणं आवश्यक आहे. आणि अत्यधिक थोडक्यात आपण तत्वज्ञान म्हणजे काय किंवा तत्वज्ञानाचा आरंभ कसा झाला, मुख्यतः आरंभ कसा झाला हे आपण पाहायला पाहिजे. तत्वज्ञानाचा आरंभ कशातून झाला तर तत्वज्ञानाचा आरंभ तसा प्रत्येकच शास्त्राचा आरंभ हा प्रश्नातून होत असतो. प्रश्न असतील किंवा समस्या असतील तरच त्या प्रश्नांची उत्तरे शोधता येईल. समस्या असतील तर समाधान शोधावे लागतील आणि याप्रमाणे प्रश्नांची उत्तरे आणि समस्यांचं समाधान शोधण्यातूनच शास्त्राचा विकास होत असतो, शास्त्राचा उद्भव होत असतो. तत्वज्ञान सुद्धा प्रश्नातून निर्माण झालेले एक महत्वाचे आणि आद्य असे शास्त्र आहे, आद्य असा विषय आहे, म्हणजे प्रथम असा विषय आहे. असं म्हणतात की पाश्चात्य आणि भारतीय दोन्ही याच्यामध्ये दोन्ही जगतामध्ये तत्वज्ञानाचे जे प्रारंभिक प्रश्न राहिलेले आहे ते प्रश्न विश्वाशी संबंधित असलेले प्रश्न होते. बघा ना, एक कल्पना करूया की आपण आजपासून हजारो वर्षापूर्वीचे मानव आहोत आणि आपण जर सभोवताल बघितलं तर आपल्याला विश्वातील अनेक घटना दिसतील आणि मग आपल्या मनामध्ये एक प्रश्न उद्भवतो की नेमकं हे काय आहे. आपल्याला तहान लागते, पाणी असं वाहत आहे, आपण जंगलात आहोत कारण घर नसणार तेव्हा, त्यावेळेस ते पाणी आपण प्यायल्यानंतर आपली तहान शमते. भूक लागली
तर आपण पिझ्झा बर्गर तेव्हा तरी खाल्ला नसेल, आजही मी खात नाही किंवा खाल्ला नाहीये, परंतु झाडाला आलेली फळं ही आपण खाल्ली तर आपली भूक शमते. सूर्य येतो, तळपतो, उजेड मिळतो, रात्र होते, आपण शांतपणे झोपतो, विश्रांती घेतो. या विश्वात घडलेल्या अनेकविध अशा वस्तू आहेत, अनेकविध अशा घटना आहेत की या घटनांना पाहून मानवाच्या मनात एक प्रश्न उपस्थित झाला की हे काय आहे बॉ, हे काय आहे. आता हे काय आहे म्हणजे व्हॉट इज धिस, इंग्रजीमध्ये भाषांतर, परंतु इतकं सोपं 3 शब्दांनी तयार झाला हे काय आहे असा हा प्रश्न नव्हता. या प्रश्नामध्ये छुपे अनेक प्रश्न होते. लहान मुलांना बघा, एखादी नवीन गोष्ट दाखवा तर लहान मुलं म्हणतात हे काय आहे, मग आपण काय म्हणतो किंवा ही अमुक अमुक एक वस्तू आहे. एक अगदी लहान मुलाला आपण दाखवलं की हे काय आहे, ब्रश असेल पेंटिंग करणार, तो विचारतो हे काय आहे, मग आपण सांगतो हे ब्रश आहे. ब्रश आहे म्हणजे ब्रश आहे म्हणजे काय, ब्रश हे रंग वगैरे घेऊन मग ते आपण चित्र काढतो. चित्र म्हणजे हे कुठून आणलं, कोणी आणलं, कशासाठी आणलं, या प्रकारचे बारीक बारीक प्रश्न जिज्ञासू जो मुलगा असतो छोटा, तो आपल्याला विचारित असतो. हे काय आहे या प्रश्नामध्ये या प्रकारचे अनेक प्रश्न दडलेले असतात. आता हे काय आहे विश्वाविषयीचा हा जो प्रश्न होता, यातून विश्वाची निर्मिती कशी झाली, कोणी केली, कशासाठी केली, का केली, या प्रकारचे अनेकविध प्रश्न यामध्ये समाविष्ट होते. या प्रश्नांचा विचार करून त्याची उत्तर शोधण्याचा जो प्रयत्न सुरू झाला, पाश्चात्य जगतामध्ये थेलिसने या प्रश्नापासून सुरुवात केली. त्याचा मुळात प्रश्न होता की या विश्वाचं पहिलं तत्व काय आहे, कशातून विश्वाची निर्मिती झाली, आणि त्याचं उत्तर शोधलं की पाणी, वॉटर, जल. आणि नंतर मग याप्रमाणे थेलिसच्या नंतर सुद्धा अनेक तत्वज्ञ आले आणि त्यांनी विषयक जे प्रश्न होते त्या प्रश्नांच्या उत्तरातून, विशेषतः अंतिम तत्व म्हणजे ज्या तत्वापासून विश्वाची निर्मिती झाली, विश्वाची सुरुवात झाली, विश्वाचा आरंभ झाला, विश्वाच्या अस्तित्वाला मूर्त रूप मिळालं, असं अंतिम तत्व कुठलं, याविषयीची विश्वविषयक विचारणा प्रश्न यांनी या ठिकाणी म्हणजे विचारात घेतली आणि त्यातून तत्वज्ञानाचा आरंभ झाला. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की कॉस्मॉलॉजी, विश्वशास्त्र हे आद्य रूप आहे तत्वज्ञानाचे. आणि ह्या विश्वशास्त्राचं जेव्हा अध्ययन सुरू झालं तेव्हा ह्या विश्वाच्या पलीकडे काही आहे का, कारण हे जे तत्व आहे आज आपल्याला दिसत नाही, परंतु ह्या तत्वातून, ज्या तत्वातून, मग ते एक तत्व आहे, दोन आहे की अनेक आहे, मग ते जड स्वरूपाचं आहे की चेतन स्वरूपाचं आहे, हे तत्व म्हणजे ईश्वर तर नाही ना. मग ईश्वर असेल तर ईश्वर आणि दुसऱ्या तत्वातून, असंही म्हणता येत नाही, कारण ईश्वर आणि दुसऱ्या एखाद्या मटेरियल मधनं, दुसऱ्या एखाद्या तत्वातून जर आपण विश्वाची निर्मिती केली असेल तर ईश्वर मग अपूर्ण ठरतो, कारण त्याला त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीची, तत्वाची गरज पडते विश्वाच्या निर्मितीसाठी. याप्रमाणे अनेक प्रश्न. आणि मग जे दिसत आहे, जे दृश्य जग आहे, त्याच्या पलीकडे जाऊन विचार करण्याचा एक प्रयत्न सुरू झाला. आणि हा जो सगळा खटाटोप तत्वज्ञाचा होता त्याला एक विशिष्ट नाव नंतर, फार काळानंतर देण्यात आलं, आणि ते म्हणजे मेटाफिजिक्स. तुम्हाला माहित असेल मेटाफिजिक्स हे जे नाव आलेलं आहे हे कसं आलं. एरिस्टॉटलने एक ग्रंथ लिहिला, त्याचं टायटल होतं फिजिक्स. त्यानंतर दुसरा ग्रंथ जो प्रकाशकाकडे गेला तो पडून राहिला कितीतरी वर्ष, त्यावरती एरिस्टॉटलने त्याचं टायटल दिलेलं नव्हतं, आणि असं म्हणतात की हा ग्रंथ एरिस्टॉटलच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेला आहे. प्रकाशकासमोर हा प्रॉब्लेम आला की आपण एक तर ग्रंथ छापवला एरिस्टॉटल साहेबांचा,
तो म्हणजे फिजिक्स. आता ह्या दुसऱ्या ग्रंथाला काय नाव द्यायला पाहिजे? मग फिजिक्सच्या नंतर आलेला असं काहीचं नाव द्यावं म्हणून त्यांनी मेटाफिजिक्स याप्रमाणे ते नाव दिलं. मेटा म्हणजे नंतरचा, नंतर आलेला. तर मेटाफिजिक्स याप्रमाणे त्या ग्रंथाला नाव दिलं. आणि मेटाफिजिक्स म्हणजे ज्यामध्ये आपण विश्वाच्या अतीत असलेल्या तत्वांची, क्रियांची, त्यांच्या स्वरूपाची जेव्हा चिकित्सा करतो तर ते शास्त्र जे असते ते मेटाफिजिक्स असते असं आपण समजायला लागलो. म्हणजे तत्वज्ञानाचं पहिलं स्वरूप हे मेटाफिजिक्स होतं. तत्वज्ञान हा जो शब्द आहे ना, हा शब्द सुद्धा खूप नंतर पायथागोरसच्या वक्तव्यांमध्ये आपल्याला आलेला दिसून पडतो. सुरुवातीला तत्वज्ञान, फिलॉसॉफी अँड फिलॉसॉफर हे शब्दच नव्हते, हे पायथागोरस पासून आपल्याला दिसायला लागतात. थेलिस जरी पहिला आद्य तत्वज्ञ आपण समजत असलो तरी थेलिसच्या लिखाणामध्ये किंवा तदनंतर सुद्धा आपल्याला दिसत नाही. असं होतं की एखादी वस्तू अस्तित्वात येणे आणि खूप काळानंतर त्या वस्तूला नाव देणे असं घडत असतं. आता मेटाफिजिक्सच्या नंतर एक दुसरी ब्रँच आली. मेटाफिजिक्स मध्ये आपण विश्वाविषयीचं ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करीत होतो. परंतु मी समजा एखादी गोष्ट सांगितली किंवा अमुक एक गोष्ट त्या विश्वाच्या निर्मितीच्या तळाशी आहे किंवा पार्श्वमध्ये आहे, पण हे ज्ञान जे मला मिळालं ते मला कसं मिळालं? कारण तुमचे मित्र डॉक्टर सुजित मेत्रे सर म्हणतील तर पाणीने अग्नीतून विश्वाची निर्मिती झाली. रगटाटे कदाचित म्हणतील की सर वारा, पवन, वात ज्याला आपण म्हणतो तिथून म्हणजे विश्वाची निर्मिती झाली. यांना सगळ्यांना ज्ञान मिळतं. प्रत्येकाची गोष्ट खरी मानायची का, कशी मानायची? ज्ञान मी ज्ञान देतो आहे, मेत्रे सरही देत आहेत, रगटाटे सरही देत आहेत, गांधी बसले आहेत आपल्या सोबत असतीलच. मग ज्ञान म्हणजे नेमकं काय? मी सांगितलेलं खरं, मग ते तपासायचं कसं? मग हे ज्ञान कसं निर्माण होते याविषयी ज्ञान विषयक चर्चा तत्वज्ञानात सुरू झाली. आणि तत्वज्ञानाची एक नवीन ब्रँच, एक नवीन शाखा ज्याला आपण एपिस्टेमॉलॉजी म्हणतो. मराठीमध्ये आपण ज्ञान मीमांसा किंवा ज्ञानशास्त्र असं आपण म्हणत असतो. ही एक ब्रँच या ठिकाणी उपस्थित झाली, उदयास आली, तिचा उद्भव झाला. आणि ज्ञान म्हणजे काय, ज्ञानाचे स्रोत काय, ज्ञान आणि संशय किंवा ज्ञान आणि अज्ञान यामध्ये काय फरक आपण करू शकतो, प्रमा म्हणजे काय, अप्रमा म्हणजे काय, भारतीय आपण शब्दावली जर वापरली तर या प्रकारचे आपण प्रश्न उपस्थित, आणि असे अनेक प्रश्न म्हणजे ज्ञानाची वैधता काय इत्यादी हे जे प्रश्न उपस्थित झाले त्याला आपण एपिस्टेमॉलॉजी म्हणतो. पण मित्रांनो, हे सगळं घडत असताना, विश्वाविषयीची चर्चा होत असताना, विश्वाविषयीच्या ज्ञानाची चर्चा करत असताना एक गोष्ट मात्र आपण विसरू शकत नाही, आणि तो म्हणजे मनुष्य. मानव हा या विश्वाचा एक घटक आहे, साधा सुद्धा घटक नाहीये. मानव हा या विश्वातील एक घटक आहे आणि तो समाजशील आहे आणि सामाजिक प्राणी आहे. त्याला समाजामध्ये राहूनच जे काही प्राप्त करायचं आहे ते प्राप्त त्याला समाजामध्ये राहून होतो. आणि यामध्ये परस्पर संबंध, परस्परांमध्ये होणारे व्यवहार. बघा ना, कल्पना करा की एखादं बेट आहे ज्याला आपण आयलँड म्हणतो. आयलँड किंवा बेट लहान किंवा मोठी असतात. एक आयलँड आहे ज्या ठिकाणी खाण्यापिण्याची साधनं उपलब्ध आहे, नैसर्गिकरित्या उपलब्ध आहे. आपण किचन म्हणत नाहीये, आपलं म्हणजे रसोई घर किंवा स्वयंपाकघर म्हणत नाहीये, परंतु फळं आहेत, प्यायला चांगलं पाणी आहे. आणि त्या ठिकाणी आपल्याला एकट्याला त्या ठिकाणी राहायला सांगितलं. म्हणजे समाज नावाची गोष्ट नाहीये. मग त्या ठिकाणी आपण कसंही वागू शकतो, आपल्यावर कुठलीच बंधनं नसतात.
कुठल्याही प्रकारे आपण व्यवहार करू शकतो, काही मुद्दाच नाही. पण जेव्हा आपण असं एकाकी जीवन जगत नाही, एक मानव म्हणून जेव्हा आपण जगतो, एक समाजामध्ये राहणारा समाजशील प्राणी म्हणून जेव्हा आपण जगत असतो, तेव्हा या समाजात आपल्या सोबत असणाऱ्या इतर मानव प्राण्यांशी आपले संबंध जुळतात, संबंध येतात, परस्पर व्यवहार होतो. आणि हा जो परस्पर व्यवहार होतो, यामध्ये आपला व्यवहार इतरांसाठी दुःखदायी, क्लेशकारक, हानिकारक असायला नको. ही गरज आहे, ही पहिली अटच आहे आपण असं म्हणू सामाजिक जीवनातली, की आपल्यामुळे इतरांना त्रास होऊन झाला तर. समजा झाला, मी समजा ठरवतो किंवा आजूबाजूच्या लोकांच्या घरांवरती दगड मारायची ताई, मारू शकेन काय? नाही मारू शकणार. मी मोठ्या आवाजामध्ये टीव्ही किंवा रेडिओ रात्रीच्या वेळेस सुरू करतो, म्हटलं आजूबाजूल्यांना त्रास होणार की नाही होणार? होणार. मग याही व्यतिरिक्त अनेक अशा समस्या आहेत. कोणाशी कसे संबंध ठेवावे, गरज पडली मी एखाद्याकडनं 1000-2000 रुपये उधार घेतले आणि परतच करत नाही म्हटलं, तर हे शक्य होईल का? नाही. मग हे होऊ नये यासाठी काय करावं? मग यासाठी समाजामध्ये अनेक नियम हे तयार होत गेले. समाजामध्ये मानवानी कसा व्यवहार करावा याविषयी काही नियम, काही रीती, काही चालीरीती त्या तयार करण्यात आल्या. आणि त्यातून मग आपण समाजोपयोगी, समाजाला उपयुक्त ठरतील अशा, स्वतःला सुद्धा उपयोगी ठरतील या प्रकारचं आपण वागणूक, ज्याला कंडक्ट म्हणून वागणूक करायला सुरुवात केली. हे बघा, अनेकांनी म्हटलेलं आहे की आपण स्वतःचं सुख जर मिळवून घ्यायचं असेल तर आपल्याला इतरांच्या सुखाची सुद्धा काळजी घ्यावी लागेल. म्हणजे ही दर्शक आहे एका गोष्टीचं, आणि ते म्हणजे हे की आपण या समाजाचा एक प्राणी आहोत म्हणून. या ठिकाणी मित्रांनो, एका गोष्टीमध्ये आपल्याला भेद करावा लागेल. व्यवहार जे असतात, वागणूक जी असते, ज्याला आपण आता कंडक्ट म्हणालो, खर तर आपण कंडक्ट असं वागणुकीला आपण म्हणू शकत नाही. वागणुकीचे दोन प्रकार आपल्याला दिसतील, एक दिसेल आचरण आणि एक दिसेल वर्तन. लक्षात घ्या, या दोन्ही गोष्टींमध्ये फरक आहे. पेन धरताना मी असा धरला आणि ते नेहमी नेहमी असं करीत असलो, चालताना मी एक पाऊल कमी अंतरावर टाकतो आणि दुसरं पाऊल जास्त अंतरावर टाकतो, मग पुन्हा एक पाऊल मी कमी अंतरावर टाकतो, दुसरं पाऊल जास्त अंतरावरती टाकतो. हे माझं वर्तन आहे. याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो बिहेवियर. कारण मी चालताना एक पाऊल कमी टाकावं की जास्त टाकावं, कमी टाकावं की जास्त टाकावं, मी माझ्या हाती धरलेला पेन माझ्या कपाळावरती घासायचा की नाही घासायचा, याच्यामुळे कुठल्याही प्रकारे सामाजिक जी बंधने असतात किंवा सामाजिक जे संबंध असतात यावरती कुठलाही प्रभाव पडत नाही. व्यवहार म्हणजे हे जे वर्तन जे आहे, आपल्याला बिहेवियर जे आहे, हे बिहेवियर पुन्हा आपण म्हणू, हे बिहेवियर युक्त असेल किंवा अयुक्त असेल, चांगलं असेल किंवा वाईट असेल, परंतु नैतिक दृष्टिकोनातून नाही, सामाजिक दृष्टिकोनातून नाही. याचा आपण अभ्यास मानसशास्त्रामध्ये करीत असतो. म्हणजे आपली जी वागणूक असते, त्या वागणुकीमध्ये विशिष्ट प्रकारचे जे व्यवहार असतात, ज्या ठिकाणी आपण समाजाने ठरवलेल्या नियमांचा विचार करीत नाही, ठीक आहे ना, तेव्हा त्या प्रकारचं आपली वागणूक जी असते, त्या प्रकारची आपली जी वागणूक असते, त्या वागणुकीला आपण बिहेवियर म्हणतो. आणि हे बिहेवियर
कधी कधी नॉर्मल असते आणि कधी कधी ॲबनॉर्मल असते. याचं अध्ययन आपण मानसशास्त्रामध्ये करीत असतो. परंतु चालताना मी एखाद्या व्यक्तीवर थुंकत असेल तर हे सामाजिक नियमाला धरून नाही. मी जर लग्नाच्या संदर्भामध्ये डॉरी काय म्हणतो आपण त्याला, हुंडा घेत असू किंवा हुंडा देत असू, किंवा एखाद्या ठिकाणी मी माझं काम करवून घेण्यासाठी लाच देत असेल किंवा घेत असेल एखाद्याचं काम करवून देण्यासाठी, तर हे समाजाच्या नियमाच्या विरुद्ध येत. आणि समाज जो आहे मित्रांनो, हा माणसाची जी सुरुवात झालेली आहे, मानवाची जी सुरुवात, मानव म्हणून जगण्याची सुरुवात जी झालेली आहे, त्या क्षणी तो सामाजिक प्राणी म्हणूनही जगायला सुरुवात झालेली आहे. थेलिसने जेव्हा म्हटलं की विश्वाचं हे अंतिम तत्व जल आहे, त्यावेळेस थेलिस हा सामाजिक प्राणी होताच. याचा अर्थ थेलिसच्या मनात आलेला विश्वाविषयीचा हा प्रश्न येण्याआधी, त्याही आधी थेलिसच्याच नव्हे तर थेलिसचे जे त्यांचे बापदादे असतील, त्यांचे किंवा त्यांच्याही आधी जे मानव असतील, ते सामाजिक प्राणी होते. आणि त्या सामाजिक प्राण्यांच्या मनात आपण कसे वागावे, आपण कोणत्या प्रकारे आचरण करावं, कंडक्ट करावं. आचरण हा नीतिशास्त्राचा विषय आहे. आचरण, कंडक्ट, व्हॉट इज कंडक्ट? कंडक्ट इज अ मेन बेसिक सब्जेक्ट मॅटर ऑफ एथिक्स. तर हे नीतीच्या विषयी, समाजाच्या विषयी कसं व्यवहार करावं, कोणतं प्रकारचे माझं आचरण असावं, हे प्रश्न थेलिसच्या कितीतरी आधी मानवाच्या मनात आलं आणि त्याबद्दल त्यांनी चिंतन केलेलं असेल. आणि या चिंतनातून सामाजिक रीती, सामाजिक नियम हे उदयास यायला लागले. मित्रांनो बघा, आपण काय म्हणतोय इनडायरेक्टली, आपण हे म्हणतोय की विश्वाविषयीचे प्रश्न मानवाच्या मनात निर्माण होण्याच्या आधी स्वतःविषयी, व्यवहाराविषयी, समाजाविषयी, सामाजिक परस्पर संबंधाविषयी, परस्पर व्यवहाराविषयीचे प्रश्न मानवाच्या मनामध्ये निर्माण व्हायला लागले. याचा अर्थ असा होतो की तत्वज्ञानाची पहिली शाखा जरी आपण मेटाफिजिक्स, अतिभौतिकी असल्याचे मान्य करीत असलो तरी तसे नाही आहे. नीतिशास्त्र तत्वज्ञानाची प्रथम आणि आद्य शाखा आहे असं आपण म्हणायला पाहिजे. समाज आला तसंच सामाजिक नियम आले, आणि सामाजिक नियम आले म्हणजे सामाजिक आणि नैतिक मूल्य आली, म्हणजेच नीतिशास्त्राचं अध्ययन त्या ठिकाणी व्हायला लागलं. आणि या दृष्टीने जर आपण पाहिलं तर नीतिशास्त्र हे तत्वज्ञानाचं पहिलं आणि आद्य असा अभ्यास विषय आहे, शाखा आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि या दृष्टीने आपण आता बघितलं की नीतिशास्त्र ही पहिली शाखा असायला पाहिजे. आता एथिक्स हे जे नाव आपण देतो नीतिशास्त्राला, हे नाव इंग्रजीमध्ये हे जे नाव आलेलं आहे, हे कसं आलेलं आहे? तर ग्रीक भाषेमध्ये ता एथिका, TAETHICA, ता एथिका हा एक शब्द आहे. हा जो शब्द आहे ग्रीक भाषेतील, हा त्याच भाषेतील एका वेगळ्या शब्दाचे परिवर्तित रूप आहे. आणि तो शब्द म्हणजे एथोस, ETHOS, एथोस. एथोस या शब्दाचा अर्थ होतो चारित्र्य. आता बघा, या ठिकाणी एक गोष्ट आपल्याला आणखी वैशिष्ट्यपूर्ण दिसते बघा. एथोस म्हणजे चारित्र्य, ठीक आहे. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीच्या वर्तनाचं अध्ययन करीत असू, अवलोकन करीत असू, ऑब्झर्वेशन करीत असू,
तेव्हा आपण त्याच्या त्या वागण्याला वर्तन म्हणतो, चारित्र्य म्हणत नाही. म्हणजे टेबलावर बसणे किंवा व्यवस्थित न बसणे, पायावर पाय बरोबर न घेणे, वर्गामध्ये इकडे तिकडे पाहणे, ह्या सगळ्या गोष्टींना, आणि आपण बघतो की मंदबुद्धी असो किंवा सिझोफ्रेनिक जे पेशंट्स असतात, त्यांचं वागणूक फार वेगळी असते. सिझोफ्रेनिक आणि मल्टिपल पर्सनॅलिटी या प्रकारचे जे दोष आहे, दुर्भीती, ज्याला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो, फोबिया म्हणतो. तर याप्रमाणे जे आपल्या जीवनामध्ये म्हणजे त्रुटी ह्या येतात, तेव्हा आपण चारित्र्याचा उल्लेख करीत नाही, त्याच्या वर्तनाचा उल्लेख करीत असतो. चारित्र्याचा उल्लेख आपण जेव्हा करीत असतो, आपण तेव्हा नैतिक मूल्यांकडेच बघत असतो. आणि एथोस या शब्दाचा जो अर्थ आहे तो चारित्र्य असा आहे. आणि त्यामुळे एथिक्स म्हणजे काय, तर एथिक्स म्हणजे मनुष्याच्या चारित्र्याचे अध्ययन करणारे शास्त्र, मनुष्याच्या चारित्र्याचे अध्ययन करणारे शास्त्र असा एथिक्स या शब्दाचा अर्थ व्हायला लागला. आता मित्रांनो, चारित्र्य म्हणलं म्हणजे काय? एखाद्याचं चारित्र्य चांगलं आहे, योग्य आहे, बरोबर आहे, याप्रमाणे जेव्हा आपण चारित्र्याचं मूल्यमापन करतो, when we evaluate, isn't it? So at that time, त्यावेळेस आपण काय करत असतो की एखादी व्यक्ती ही ज्या समाजातील व्यक्ती आहे, ठीक आहे ना, त्या समाजाने मान्य केलेल्या रीती नियमांना अनुसरून वागते किंवा नाही. रीती नियमांना अनुसरून वागते किंवा नाही म्हणजे काय? मग आपण बघा काय होत आहे की आपण भाषा उन्नत झाली असं म्हणतो आणि काही असे शब्द वापरायला लागतो ज्यामुळे आपल्याला असं वाटतं की आपण फार मोठी भाषा वापरतो आहे, फार श्रेष्ठ दर्जाची, वरच्या दर्जाची भाषा वापरतो आहे. मग आपण असं म्हणत नाही की ही व्यक्ती समोर, माझ्या समोर असलेली व्यक्ती ही समाजाने मान्य केलेल्या रीती नियमांना अनुसरून वागते आहे. आपण वेगळ्या पद्धतीने हेच वाक्य म्हणत असतो, वेगळ्या पद्धतीनं सेम वाक्य आपण म्हणत असतो. आपण म्हणतो समाजाने स्वीकारलेल्या मूल्यांचा स्वीकार ही व्यक्ती करते. मूल्य म्हणजे दुसरं तिसरं काही नाही हो. मूल्य म्हणजे आपली ती भाषा अशी आहे की मी अमुक एक गोष्ट स्वीकारली म्हणजे ती गोष्ट कुठेतरी असायला पाहिजे, अस्तित्वात असायला पाहिजे. आणि हीच गोष्ट म्हणजे काय, म्हणजे सामाजिक मूल्य मी स्वीकारलेली आहे असं आपण जेव्हा म्हणतो, मग आपल्याला असं वाटायला लागते किंवा मूल्य नावाची कुठली तरी गोष्ट असायला पाहिजे. मूल्यांचं, ज्याला फिलॉसॉफीमध्ये आपण सत्ताशास्त्र म्हणतो, मूल्यांचं सत्ताशास्त्र कुठेतरी असायला पाहिजे. मग मूल्य आपल्याला दिसत नाही, आपल्याला वस्तू दिसतात, आपल्याला प्राणी दिसतात, आपल्याला कितीतरी क्रिया, प्रक्रिया, प्रतिक्रिया, या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात या जगामध्ये. मूल्य दिसत नाही. मूल्यांचं कुठेतरी वेगळं नाही, मूल्यांना वेगळं अस्तित्व आहे असं आपण म्हणू शकत नाही. नैतिक मूल्य म्हणजेच समाजाने मान्य केलेले जे नियम असतात, कोणत्या प्रकारे आचरण करायला पाहिजे याचे जे नियम असतात, त्या नियमाची फलश्रुती म्हणजे मूल्य. भाषेमधला फरक आहे हा लक्षात घ्या. आणि त्यामुळे मूल्य ही अतिभौतिकीय वगैरे असतात अशा प्रकारचा एक विचार तत्वज्ञानामध्ये आला होता. आणि मग विटगेनस्टाईन सारखे, लुडविग विटगेनस्टाईन सारखे असं म्हणतात की मूल्य ही वस्तुस्थितीचा भाग नाही आहे, ती वेगळ्या जगातील भाग आहे, म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह नाही आहे, त्याचं आपण निरीक्षण करू शकत नाही इत्यादी. आपण निरीक्षण करू शकतो नियमाच्या अनुरूप एखादी व्यक्ती वागते किंवा नाही, आणि त्यावरून आपण त्या व्यक्तीचे चारित्र्य हे निश्चित करीत असतो. म्हणून आपल्याला एक असं दिसतं की नीतिशास्त्र, एथिक्स या शब्दाचा उद्भव हा ताएथिका या शब्दातून, म्हणजेच एथोस या शब्दातून झालेला आहे. अनेकदा मित्रांनो एथिक्सला मॉरल फिलॉसॉफी सुद्धा म्हणतात. आता हा मॉरल हा शब्द कुठून आला? लॅटिन भाषेमध्ये आपल्याला मोर्स
MORSE असा एक शब्द दिसतो. या शब्दावरून मॉरल हा शब्द तयार झालेला आहे. मोर्स म्हणजे काय? तर मोर्स म्हणजे बघा, आपण आतापर्यंत जे बघितलं ते आपल्याला या ठिकाणी पुन्हा दिसत आहे. मोर्स म्हणजे रीतिरिवाज, चालीरीती, रूढी. बघा, नीतिशास्त्राचा समाजाशी संबंध आहे हे या ठिकाणी आपल्याला मॉरल फिलॉसॉफीचा अर्थ काय होतो हे जेव्हा आपण बघतो आहे, म्हणजे एथिक्स या शब्दाची जेव्हा आपण इटिमॉलॉजिकल डेफिनेशन म्हणजे शब्दोत्पत्ती विषयीच्या शास्त्राच्या अनुषंगाने देण्यात येणारी व्याख्या, शब्दोत्पत्ती विषयक व्याख्या आपण असं म्हणतो. तर मोर्स किंवा मॉरल हा जो शब्द आहे, हा मॉरल म्हणजे काय? तर रीतिरिवाज, चालीरीती, रूढी. एकटा माणूस असेल तर कुठे रीतिरिवाज येतो? एकटा माणूस असेल किंवा दोनच माणसं असतील तर कुठे चालीरीती आहे, कुठे रूढी आहे? रूढी, चालीरीती, नियम, रीतिरिवाज, मार्गदर्शक तत्वे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तेव्हाच दिसून येतात जेव्हा आपण समाजामध्ये असतो. याचाच अर्थ असा की नीतिशास्त्र हे त्या ठिकाणी असते, त्या ठिकाणी समाज असेल, आणि समाज असेल तर मनुष्य असतो, मानव असतो, अन्यथा असत नाही. आणि म्हणून एक असं म्हणावंसं वाटते की नीतिशास्त्र आणि समाजशास्त्र, सोशॉलॉजी, हे दोन्ही शास्त्र यांचा जो उद्भव झालेला आहे, हा उद्भव एकाच वेळी झालेला असावा. नीतिशास्त्राचा अभ्यास करताना आपण समाजशास्त्राचा, सोशॉलॉजीचा सुद्धा अभ्यास करायला पाहिजे, आणि सोशॉलॉजीचा अभ्यास करताना आपण नीतिशास्त्राचा सुद्धा अभ्यास करायला पाहिजे असं वाटतं. त्याचं पुढचं पाऊल आपण टाकूया. आपण बघू नीतिशास्त्राच्या उपशाखा किती आणि त्या कोणत्या. नीतिशास्त्राच्या उपशाखा, आपण उपशाखा यासाठी म्हणतोय कारण नीतिशास्त्र तत्वज्ञानाची शाखा, आणि या शाखेच्याही आणखी शाखा आहेत, आणि म्हणून त्याला आपण उपशाखा म्हणतो आहे. ठीक आहे. ब्रँचेस ऑफ ब्रँचेस असं जेव्हा आपल्याला, ब्रँचेस ऑफ ब्रँच असं जेव्हा आपल्याला म्हणायचं असते, म्हणजे शाखाच्या शाखा, तेव्हा आपल्याला उपशाखा हा शब्द आपण वापरत असतो. ह्या 3 उपशाखा आपल्याला मुख्यत्वे दिसतात. एक आदर्शी नीतिशास्त्र, ज्याला आपण नॉर्मेटिव्ह एथिक्स असं म्हणत असतो. दुसरं मेटाएथिक्स, ज्याला अधिनीतिशास्त्र असं आपण म्हणत असतो, किंवा अतिनीतिशास्त्र असं आपण म्हणत असतो. ती हे रस्व आहे. आणि तिसरी शाखा, आता बघा आणखी या ठिकाणी एक मौज आहे या तिसऱ्या शाखेबद्दल, अप्लाइड एथिक्स, ज्याला आपण उपयोजित नीतिशास्त्र असं म्हणतो, आणि हिंदीमध्ये आपण अनुप्रयुक्त नीतिशास्त्र असं म्हणतो. आणि असं मानलं जातं की नीतिशास्त्राची पहिली शाखा, नीतिशास्त्राचं मूळ रूप जे होतं, ते मूळ रूप म्हणजे आदर्शी नीतिशास्त्र. आणि आदर्शी नीतिशास्त्र म्हणजे आरंभीच्या काळामध्ये नीतिशास्त्र म्हणजे आज ज्याला आपण आदर्शी नीतिशास्त्र म्हणतो, नॉर्मेटिव्ह एथिक्स म्हणतो, तेच. मेटाएथिक्स हे नंतर आलं. मेटाएथिक्स हे 20व्या शतकामध्ये 1902-1903 मध्ये उदयास आलेला आहे. जी मूरच्या प्रिन्सिपिया एथिका या पुस्तकामध्ये सर्वप्रथम जी मूर यांनी व्हॉट इज एथिक्स, व्हॉट इज गुड, चांगले म्हणजे काय, हा प्रश्न उपस्थित केला, आणि तिथनं मेटा एथिक्सला आरंभ झाला आहे. आणि म्हणून मेटा एथिक्सचा आरंभ हा 20व्या शतकात झालेला आहे. आणि त्यानंतर अप्लाइड एथिक्स ही एक नवीन ब्रँच आपल्याला दिसते. असं कालानुसार
नीतिशास्त्राच्या या शाखांची विभागणी करण्यात येते. पुरातन शाखा उपशाखा जी आहे नीतिशास्त्राची ती आदर्शिक 20व्या शतकातील मेटाएथिक्स आणि 20व्या शतकातील म्हणजे अर्धशतक झाल्याच्या नंतर, अर्धशतक म्हणण्यापेक्षा 75% 1970च्या नंतर 75 पासून इकडे आपल्याला मग नंतर अप्लाइड एथिक्स ही नीतिशास्त्राची शाखा असल्याचं दिसते असं अनेक लोक मानतात. अप्लाइड एथिक्सला अनेकदा प्रॅक्टिकल एथिक्स, व्यावहारिक नीतिशास्त्र, प्रायोगिक नाही व्यावहारिक नीतिशास्त्र असं आपण म्हणत असतो. अप्लाइड एथिक्सला आपण हिंदीमध्ये अनुप्रयुक्त नीतिशास्त्र असं म्हणत असतो. मित्रांनो, ह्या 3 वेगवेगळ्या शाखा काय आहेत हे आपण बघू आणि नंतर हे पाहण्याचा प्रयत्न करू अगदी थोडक्यात, की खरोखरच अप्लाइड एथिक्स ही आत्ता उद्याच आलेली ब्रँच आहे का? खरोखरच मेटा एथिक्स ही 20व्या शतकाच्या अगदी आरंभी उदयास आलेली नीतिशास्त्राची उपशाखा आहे का? आदर्श नीतिशास्त्र म्हणजे काय ते बघू आपण. नीतिशास्त्राचा पहिला प्रश्न म्हणजे नीतिशास्त्राचा उदयच होतो ज्या प्रश्नातून, जसं आपण बघितलं की मेटाफिजिक्स, तत्वमीमांसा किंवा अधिभौतिकी शास्त्र ज्याला आपण म्हणतो, त्याचा आरंभ व्हॉट इज धिस पासून झाला. ठीक आहे. आणि मग आपण विश्वाविषयी असलेल्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. नीतिशास्त्राचा आरंभ मी काय करावे, मी काय करायला पाहिजे, 8 क्वेश्चन आहे. मी काय करायला पाहिजे. आणि या प्रश्नातून बरोबर आहे ना, समाजामध्ये अनेक प्रसंग असे असतात, मानवी जीवनात असे अनेक प्रसंग येतात की त्या प्रसंगामध्ये मी काय करायला पाहिजे असा एक मुद्दा उद्भवतो आणि ह्या प्रश्न उद्भवतो आणि ह्या प्रश्नाचं उत्तर शोधताना मग आपल्याला सामाजिक नियमांकडे बघावं लागतं. मग कधी कधी सामाजिक नियमानुसार आपल्याला 2 जर संभावित उत्तरे असतील तर मग त्या 2 संभावित उत्तरांपैकी किंवा समाधानापैकी कुठलं समाधान आपल्याला मान्य करावं लागेल, कुठलं सोल्युशन आपण ऍक्सेप्ट करायचं, स्वीकारावं, असा एक आपल्या समोर प्रश्न उपस्थित होतो. एक मुलगा आहे, चांगला शिकला आहे, नोकरीचा प्रयत्न करतो आहे, एकुलता एक आई वडिलांचा आहे आणि त्याला मिलिटरी मध्ये बोलावणं आलेलं आहे की बाबा रे तू जॉईन हो. इकडे बघितलं तर आई वडील म्हातारे आहेत, त्यांच्यावरती त्यांचं संगोपन किंवा त्यांच्याकडे लक्ष देणारं असं कोणी नाहीये. प्रकृती बिघडली तर काय, त्यांना वेळोवेळी कोणीतरी तरुण माणूस घरी असायला पाहिजे, अशीही परिस्थिती आहे. आणि तिकडे देशावर युद्धाचं जे ढग साचलेली आहेत, केव्हाही युद्ध होऊ शकते. मग मी तो विद्यार्थी हा विचार करेल, तो मुलगा हा विचार करेल की मी देशाच्या रक्षणासाठी सीमेवर जायला पाहिजे की आई वडिलांच्या सोबत राहून त्यांना मदत करायला पाहिजे. मग देशभक्ती किंवा देशासाठी जीव देण्याची तयारी, देशप्रेम हे मूल्य महत्वाचं की आई वडिलांविषयीचं प्रेम हे महत्वाचं. काय करावे, मी काय करू, मी काय करायला पाहिजे असा प्रश्न. हे मी एक उदाहरण घेतलेलं आहे. असे अनेक प्रसंग आपल्या जीवनामध्ये येतात, आत्ताच येतात असं नाहीये. माणूस जेव्हा माणूस म्हणून जगायला लागला, माणूस जेव्हा एखादा म्हणजे एक सामाजिक प्राणी म्हणून जेव्हा जगायला लागला, तेव्हा त्याच्या समोर याप्रमाणे प्रश्न उपस्थित झाले, मी काय करावे. आणि मग अशा अशा परिस्थितीमध्ये आपण काय करायला पाहिजे हे समाजामध्ये हळूहळू, एका रात्री काही नीतिशास्त्र तयार झालेलं नाहीये, एका रात्रभरामध्ये काही नैतिक नियम किंवा सामाजिक नियम हे तयार झालेले नाहीये. त्याला खूप कालावधी लागतो. हळूहळू त्याचे परिणाम काय होतील, आपण कसं वागलो तर काय होईल आणि कसं वागलो नाही तर काय होईल, याचं चिंतन जे होत आहे ते एका रात्रभरात नाही होत, त्याला काळ लागतो.
इतिहास असतो. नीतिशास्त्राला आणि नैतिक मूल्यांना एक इतिहास असतो. सामाजिक रीती, सामाजिक रूढी, सामाजिक चालीरीती यांना एक इतिहास असतो. एका रात्रभरामध्ये एक कोणतीही रूढी ही तयार होत नसते. पण ह्या सगळ्या गोष्टी आपण काय करायला पाहिजे, मनुष्याने काय करायला पाहिजे, मी काय करायला पाहिजे, या प्रश्नातून उपस्थित झाल्या. मग तू हे हे कर, असं असं वाग, मी असं असं का वागू, हा दुसरा प्रश्न. 10वी पास झाल्यानंतर आता मी काय करू, आपण आता हे नैतिकतेचे नाही थोडस बाजूला घेऊन मी काय करू. मग तू सायन्स मध्ये ऍडमिशन घे, मी सायन्स मध्ये ऍडमिशन का घेऊ, दुसरा प्रश्न. अशा प्रकारचे प्रश्न तेव्हा सुद्धा उपस्थित झाले. म्हणजे एखादं उत्तर असेल, त्या उत्तराच्या अनुषंगाने एक नवीन प्रश्न उपस्थित होतो, त्या नवीन प्रश्नाच्या अनुषंगाने दुसरा प्रश्न उपस्थित होतो, त्या दुसऱ्या प्रश्नाच्या अनुषंगाने याप्रमाणे प्रश्नांची एक मालिका, आणि प्रश्नांच्या मालिकेच्या सोबत समस्यांच्या मालिकेच्या सोबत आपल्याला समाधानाची मालिका, उत्तरांची मालिका सुद्धा सापडत असते. काय काय मी जगून काय करू, कशाला जगायला पाहिजे, फक्त जगायचं म्हणजे खाणे पिणे आणि एक दिवस मरणे, हे तर प्राणी सुद्धा करतात ना. मग मनुष्यामध्ये आणि प्राण्यामध्ये कुठला फरक असायला पाहिजे. काहीतरी इप्सित, काहीतरी ध्येय हे मानवी जीवनाला असते. ही ध्येय कुठली, याचा विचार आपण आदर्श नीतिशास्त्रामध्ये करतो. कोणते आचरण चांगले, कोणते आचरण वाईट किंवा योग्य अयोग्य, याचा विचार आपण आदर्श नीतिशास्त्रामध्ये करतो. आणि मग एखादा असा सिद्धांत उदाहरणास्तव आपण घेऊ, सुखवाद. माणसाने त्याची कुठलीही कृती त्याला सुख मिळेल, स्वसुखवाद. स्वतःला जास्तीत जास्त सुख ज्या कृतीतून मिळत असेल ती कृती त्यांनी करावी. पण नाही, काही दिवसांनी नाही, स्वतःच्या सुखासाठी नाही, स्वतःचं सुख जर घेतलं तुम्ही, स्वतःच्या सुखासाठी जर तुम्ही झटलात, त्याचसाठी तुम्ही तुमचं आचरण केलं, तर इतरांच्या सुखांचं काय. तुमच्या सोबत असणाऱ्या बाजूच्या व्यक्ती जर दुःखी असेल, तुमचा शेजारी दुःखी असेल, तर मित्रांनो तुम्ही सुखी राहूच शकत नाही हो. तुमच्या बाजूच्या शेजारी समजा एखाद्याचा मृत्यू झाला असेल, घडू नये असं, पण घडू नये म्हणजे काय, मृत्यू तर अटळ असं सत्य आहे, ते घडतेच, कुठे ना कुठेतरी घडते. पण समजा असा एक प्रसंग आहे की तुमच्या बाजूला शेजाऱ्याकडे काही अशी घटना घडली, दुर्दैवी घटना. तुम्ही तुमच्या घरी रेडिओवर किंवा टीव्हीवर चांगलं एखादं गाणं, आनंदाचं गाणं लावून तुम्ही मौज मस्ती करू शकता काय, नाही करू शकत. मित्रांनो, एक उदाहरण आठवलं म्हणून मी सांगतो. बघा मूल्य कशी असतात रुजलेली, आणि कशी. इस्लाम धर्मातील एक सण ज्याला आपण ईद म्हणतो, ह्या ईदेचं एक वैशिष्ट्य आहे. कोणताही मुसलमान जेव्हा ईद साजरी करतो, तेव्हा साजरी करण्याच्या आधी तो त्याच्या घराच्या समोर, त्याच्या घराच्या मागे, घराच्या उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला जे घर असेल, म्हणजे शेजार, त्या शेजारी जर दुसऱ्या एखाद्या फॅमिलीमध्ये, कुटुंबामध्ये ईद साजरी करता येत नसेल, अशी जर परिस्थिती असेल, तर तो सुद्धा ईद साजरी करीत नाही, करू नये असं ते म्हणतात. आणि म्हणून मग तो काय करतो, जरी वैमनस्य असेल आणि जवळच्याच माणसांसोबत वैमनस्य असते, म्हणजे बाजूचा एखादा शेजारी असेल, तर जोपर्यंत तो बाजूच्या शेजाऱ्याशी जरी बोलत नसेल तरी त्याच्या मुलांना बोलवतो, त्यांना कपडे घेऊन देतो, आणि नंतरच तो स्वतःची ईद साजरी करतो. आपल्यांमध्ये म्हणजे मी धर्माधर्मामध्ये फरक करीत नाही, म्हणून याला तुम्ही मी एखाद्या धर्माचं गौरवीकरण करतो आहे, ग्लोरिफिकेशन करतोय असं मुळीच समजू नका. एक उदाहरण म्हणून दिलेलं आहे. म्हणजे स्वसुखवाद या ठिकाणी लंगडा पडतो. आपण फक्त स्वतःच्या सुखासाठी जगू शकत नाही. स्वतःला सुख पाहिजे असेल
तर आपल्याला इतरांच्या सुखाचा सुद्धा विचार करायला पाहिजे. मग समाजामध्ये असा एक विचार आला की अशीच कृती आपण करायला पाहिजे किंवा अशीच कृती युक्त असते, योग्य असते, ज्या कृतीमुळे जास्तीत जास्त लोकांना जास्तीत जास्त सुख मिळत असेल तरच आपण ती कृती करावी. म्हणजे आपण काय करावे आणि काय करू नये याबद्दलचं विवेचन आपल्याला आदर्शी नीतिशास्त्रामध्ये दिसत असते. आता हे सगळं करताना आपण एक विशिष्ट प्रकारची भाषा वापरत असतो नीतिशास्त्रामध्ये, ज्यामध्ये नीतिशास्त्राशी संबंधित अनेक शब्द आपण त्या ठिकाणी उपयोगात आणत असतो. उदाहरणामध्ये चांगले, वाईट, योग्य, अयोग्य, इष्ट, अनिष्ट, कर्तव्य, बंधनता, स्वातंत्र्य, या ज्या सगळ्या संकल्पना आहेत, समता, विषमता, सहिष्णुता, न्याय, ह्या सगळ्या शब्दांचा नेमका अर्थ काय होतो? कारण जोपर्यंत आपल्याला या शब्दांचे नेमके अर्थ माहित असणार नाही मित्रांनो, तोपर्यंत आपण नैतिक चर्चा करूच शकत नाही. एखादी कृती, मी म्हणालो की ती कृती चांगली आहे आणि रगटाटे सर म्हणाले की नाही नाही ती कृती चांगली नाही. प्रश्न आला किंवा चांगली कृती म्हणजे काय? जोपर्यंत आपल्याला गुड, चांगले या शब्दाचा अर्थ माहित असणार नाही, जोपर्यंत आपल्याला राईट किंवा करेक्ट किंवा ड्युटी, कर्तव्य या शब्दांचे अर्थ माहित होऊ शकणार नाही, झालेले नसतील, तोपर्यंत आपण नीतिविषयक प्रश्नांचं समाधान बिनचूकपणे ते शोधू शकणार नाही. आणि म्हणून एक गरज आहे आपल्याला नीतिशास्त्रामध्ये वापरली जाणारी जी भाषा आहे, नीतिशास्त्राची जी भाषा आहे, तिचं स्वरूप आपल्याला माहित असायला पाहिजे. विज्ञानामध्ये काय होतं की विज्ञानाची जी भाषा असते त्या भाषेमध्ये जे शब्द उपयोजण्यात येतात, त्या वापरण्यात येतात, त्या शब्दाचे नेमके काय अर्थ आहे हे आपण शोधत असतो, हे बघत असतो. आणि म्हणून नीतिशास्त्रात काय, त्याशिवाय आपण विज्ञानामध्ये प्रगती करू शकत नाही ना. एका शब्दाचे वेगवेगळे अर्थ असतील, ते एक शास्त्रज्ञ एक शब्द वेगळ्या अर्थाने घेत असेल आणि दुसरा त्याहीपेक्षा वेगळ्या अर्थाने घेत असेल, दोघांचे अर्थ, एकाच शब्दाचे अर्थ वेगवेगळे असतील, तर त्या ठिकाणी वैज्ञानिक चर्चा होऊ शकत नाही, वस्तुनिष्ठता येऊ शकत नाही, विज्ञानाची प्रगती होऊ शकत नाही आणि वैज्ञानिक समस्यांचं समाधान आपल्याला मिळू शकत नाही. अगदी तशीच गोष्ट आपल्याला या ठिकाणी, अगदी तीच बाब आपल्याला या ठिकाणी आदर्श नीतिशास्त्राच्या संदर्भामध्ये येते. आणि म्हणून नीतिशास्त्राची ही जी भाषा आहे, ही भाषा सुद्धा शुद्ध असायला पाहिजे, ही भाषा सुद्धा स्पष्ट असायला पाहिजे. आणि म्हणून नैतिक भाषेचं विश्लेषण करून तिचा नेमका अर्थ काय होतो हे शोधण्याचा प्रयत्न आपण मेटाएथिक्स मध्ये करीत असतो. व्हॉट इज मेटाएथिक्स? तर मेटाएथिक्स म्हणजे, अधिनीतिशास्त्र म्हणजे नीतिशास्त्रीय भाषेचं विश्लेषणात्मक अध्ययन. आता मित्रांनो, असं म्हणतात की मेटाएथिक्सचा आरंभ प्रिन्सिपिया एथिकापासून अगदी 20व्या शतकाच्या सुरुवातीला मूर यांच्या प्रिन्सिपिया एथिकाच्या अगदी पहिल्या प्रकरणापासून झालेला आहे. तो प्रश्न होता व्हॉट इज गुड. त्यामध्ये आपण आता खोल शिरणार नाही की व्हॉट इज गुड, परंतु मित्रांनो, मेटा एथिक्स आपल्याला, जर आपण वेस्टर्न फिलॉसॉफीला जर बघितलं, बिशप बर्कलेच्या तत्वज्ञानामध्ये आपल्याला या प्रश्नांचा विचार करण्यात आलेला दिसून येतो की एखादं नैतिक निवेदन, ज्याला आपण नैतिक निर्णय अनेकदा म्हणत असतो, माझ्या मनात अनेकदा प्रश्न उपस्थित होतो की आपण नैतिक मॉरल जजमेंट ज्याला म्हणतो आपण, जजमेंट का म्हणावं, त्याला निवेदन का म्हणू नये, मग त्याला विधान का म्हणू नये. आणि हा अगदी खोलातला विचार आहे, याकडे आपण, टेक्निकल प्रॉब्लेम आहे, टेक्निकल मुद्दा आहे, तो आपण इथे बघणार नाही. तर मुद्दा असा आहे की बर्कले यांनी आणि त्यानंतर ह्यूम यांनी सुद्धा, आणि आपण जर आणखी शोधलं तर आपण त्याच्याही पलीकडे, इव्हन प्लेटो पासून जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी सुद्धा नैतिक
ज्या संकल्पना आहेत त्यांचा अर्थ स्पष्ट करण्यात आलेला आपल्याला दिसून येईल. म्हणजे मेटा एथिक्सचा आरंभ केव्हा झाला? मला असं वाटतंय की मेटा एथिक्सचा आरंभ नॉर्मेटिव्ह एथिक्सच्या सोबतच झालेला आहे. कारण मी काय करावे, तू चांगली कृती करावी किंवा तू कर्तव्य असेल ते बजवावे, तर तो प्रश्न त्याच वेळी त्या माणसाच्या मनामध्ये ज्यांनी हा प्रश्न उपस्थित केला असेल की मी काय करावे, तू तुझे कर्तव्य कर. अरे कर्तव्य म्हणजे काय? हे जोपर्यंत त्याला कर्तव्य या शब्दाचा अर्थ माहित होणार नाही तोपर्यंत त्यांनी काय करायला पाहिजे हे त्याला कळणार नाही. आणि म्हणून कर्तव्य या शब्दाचा अर्थ तेव्हाच त्याला उमजलेला असायला पाहिजे. आपण काय करतोय? मेटा एथिक्स. तर मेटा एथिक्स सुद्धा फार आधीपासून आहे, फक्त नाव आपण त्याला दिलेलं आहे. तेही मेटा एथिक्स हे नाव 1949 मध्ये A.J. एयर यांनी मेटा एथिक्स हा शब्द पहिल्यांदा वापरलेला आहे. तिसरी शाखा जी महत्वाची आहे आपल्यासाठी आज, अप्लाइड एथिक्स, ज्याला आपण प्रॅक्टिकल एथिक्स सुद्धा म्हणतो. नेमकं काय आहे अप्लाइड एथिक्स म्हणजे काय? अप्लाइड एथिक्सची अशी सगळ्यांना मान्य असणारी परिभाषा आपल्याला दिसत नाही. आपण असं म्हणू, अप्लाइड एथिक्स म्हणजे काय आपण बघू. बघा, अप्लाइड एथिक्स बघताना सगळ्यात आधी आपल्याला आपण एक छोटे प्रश्न उपस्थित करूया. नीतिशास्त्र कशाचं अध्ययन करणारे शास्त्र आहे? तर नीतिशास्त्र आचरणाचं अध्ययन करणारं शास्त्र आहे असं आपण म्हणू. मग हे आचरण कुणाचं असते? तर आचरण मनुष्याचं असते. आता मनुष्य हा, आणि सुरुवातीलाच आपण बघितलं आहे की समाज नसेल तर नीतिशास्त्र नाही, आणि समाज असेल तरच त्या ठिकाणी नीतिशास्त्र आपल्याला दिसतं. आणि मनुष्य जेव्हा समाजामध्ये वावरत असतो तेव्हा त्याची अनेक रूप असतात. जीवनाचे अनेक असे टप्पे आहेत. आता बघा ना, रगडाटे सर आहेत, आमचे मित्र मेत्रे सर आहेत, प्राचार्य मेत्रे सर. कॉलेजमध्ये त्यांच्या केबिन मध्ये असताना ते एक प्राचार्य आहे, एक शिक्षक आहे. ठीक आहे. एखाद्या लग्न समारंभामध्ये गेले तर ते प्राचार्य असतात काय? नाही, समाजातील एक घटक ते असतात. प्राचार्य म्हणूनही एक घटक आहे. ज्यांचं लग्न आहे, ज्यांच्या घरी लग्न आहे, त्यांचे नातेवाईक म्हणून त्या ठिकाणी ते जातात, तर एक नातेवाईक म्हणूनही त्यांच्या जीवनाचा एक भाग आहे. घरी गेल्यानंतर ते कुणाचे तरी वडील आहेत, कुणाचे तरी पती आहेत, कुणाचा तरी मुलगा आहे. फक्त इतकंच नव्हे तर माणूस वेगवेगळ्या प्रकारे, म्हणजे समजा कोणी का असेना, डॉक्टर का असेना, प्राचार्य का असेना, प्रोफेसर का असेना, वकील का असेना, हे जेव्हा मार्केटमध्ये काहीतरी कुठली तरी वस्तू विकत घ्यायला जातात तेव्हा ते कन्झ्युमर असतात, ग्राहक असतात. परंतु ऑफिसमध्ये गेल्यानंतर किंवा डॉक्टर असेल तर हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर ते डॉक्टर असतात. तर या प्रकारे जीवनामध्ये माणूस वेगवेगळ्या भूमिका वठवत असतो, साकारीत असतो. आणि या वेगवेगळ्या जीवनातील कप्प्यांमध्ये मी काय करावे किंवा समोरच्या व्यक्तीने कसं वागायला पाहिजे हे प्रश्न उद्भवत असतात. प्राचार्यांनी कसं वागायला पाहिजे, शिक्षकांनी कसं वागायला पाहिजे, डॉक्टरांनी कसं वागायला पाहिजे. आता ह्या ठिकाणी जीवनाच्या विविध कप्प्यांमध्ये आपण नॉर्मेटिव्ह एथिक्स मध्ये जो प्रश्न उपस्थित केला होता तोच प्रश्न उपस्थित होतो. आणि नॉर्मेटिव्ह एथिक्स मध्ये म्हणजे काय करायला पाहिजे, मी काय करायला पाहिजे किंवा समोरच्या व्यक्तीने काय करायला पाहिजे, असा तो प्रश्न उपस्थित होतो. आणि त्या म्हणजे ह्या जीवनातील वेगवेगळ्या कप्प्यांमध्ये हे जे प्रश्न उपस्थित होतात या प्रश्नाची उत्तरं शोधताना आपल्याला नॉर्मेटिव्ह एथिक्स मध्ये जायचं असतं. मग नॉर्मेटिव्ह एथिक्स मध्ये आदर्श नीतिशास्त्रामध्ये ज्या मूल्यांना आपण महत्व दिलेलं आहे, जी मूल्य आपण मान्य केलेली आहे, आता ही मूल्य सुद्धा समाजा अनुरूप वेगवेगळी असतात. तर ही मूल्य मानवी
जीवनातील वेगवेगळ्या टप्प्यात आपण कशी लागू करू शकतो, तिचे परिणाम काय होऊ शकतात, याबद्दलचं जेव्हा आपण चिंतन करायला लागतो, तेव्हा आपण उपयोजित नीतिशास्त्र हे करीत असतो. आणि याचा अभ्यास 20व्या शतकामध्ये व्यवस्थितरित्या करण्यात यायला लागला असं समजतात. म्हणजे नीतिशास्त्राची ही जी ब्रँच आहे, ही ब्रँच सगळ्यात शेवटी उदयास आली असं म्हणतात. अमेरिकेमध्ये 1970च्या नंतर बिझनेस एथिक्स आणि त्याच्या जोडीला प्रोफेशनल एथिक्स हा अप्लाइड एथिक्सचा, उपयोजित नीतिशास्त्राचा एक कप्पा किंवा एक उपशाखा सुरू झाली असे म्हणतात. परंतु मित्रांनो, ते चुकीचं आहे. उपयोजित नीतिशास्त्र सुद्धा, मला सांगा ना, की मानव मानव म्हणून जेव्हा जीवन जगायला लागला आणि नंतर तो व्यवसाय करायला लागला, नंतर वेगवेगळ्या फील्डमध्ये राहायला लागला, आणि जेव्हा तो पर्यावरणाचाही विचार करायला लागला. पर्यावरणाचा विचार काय अमेरिकेमध्ये सुरू झालाय काय? पर्यावरणाचा विचार आपल्याकडे भारतीय संदर्भामध्ये जर आपण बघितलं तर वडाच्या झाडाला काय वटसावित्री वगैरे काय म्हणतो आपण, असे जे प्रकार आहेत त्या तेव्हा स्त्रिया, सुहासिनी स्त्रिया ज्या असतात किंवा ज्यांना सुहासिनी व्हायचं असते, अशा मुली त्या झाडाची पूजा करतात. आणि तुकाराम महाराजांनी आणि बाकी अनेक संतांनी म्हटलेलं आहे की वृक्ष आणि हे ज्या लता आहेत ह्या आपण त्यांचे सोयरे आहोत, ते आपले सोयरे आहेत, आपले नातेवाईक आहे, त्यांची जपणूक करायला पाहिजे. पर्यावरणाचा विचार नाही आहे काय हा? प्रत्येकाला जीवन जगण्याचा अधिकार आहे, हे मूल्य आहे. प्रत्येकाला त्याचं जीवन, मग फक्त माणसांनाच नाही प्राण्यांनाही तसं जीवन जगण्याचा अधिकार आहे. वनस्पतीला सुद्धा आहे. आपण कुठेही धरणं बांधू शकत नाही, त्यामुळे पारिस्थितिकी जी असते, ज्याला आपण इकोलॉजी म्हणतो, इकोलॉजी म्हणायला पाहिजे, इकोलॉजी डिसबॅलन्स होते आणि त्यामुळे अमुक एका ठिकाणी राहणारे लोक असतील त्यांना विस्थापित व्हावं लागते. नर्मदा सरोवर बांध आणि त्याविरुद्ध जी चळवळ, एक आंदोलन झालं, आपण त्या आंदोलनाबद्दल बोलू नये आज, कारण तो आपला विषय नाहीये. परंतु हे आंदोलन का सुरू झालं? एक धरण बांधल्यानंतर त्या धरणामध्ये गोळा होणारं जे पाणी आहे ते इतकं पसरणार आहे की अनेक गावांना त्या ठिकाणी उठवून दुसऱ्या ठिकाणी प्रस्थापित करा. परंतु ते झालं का, नाही झालं का, त्यामुळे कसं होईल? बघा ना, जवळजवळ गाव असेल तर आपण एक दुसऱ्यांशी बोलतो, जातो येतो, रोटी बेटी व्यवहार होतो. परंतु एक गाव 100 किलोमीटर वरती गेलं तर त्यातले जे संबंध असतात ते संबंध कमी होतात. हे सगळे प्रभाव. आणि मग एखाद्याची शेती गेली असेल, आपण फक्त पैसे दिले आणि पैसे ते संपले, संपल्यानंतर काय करणार? नोकरी मिळत नाहीये, शेती असलेली गेली, पैसा आला, गव्हर्नमेंटने दिला, तो संपला. मग आता काय करू? मग गुन्हेगारी प्रवृत्ती त्यामधनं कशी निघते? पारिस्थितिकी हा जो विषय आहे, इकोलॉजी, आपण प्रॅक्टिकल एथिक्स किंवा अप्लाइड एथिक्स मध्ये त्याचा विचार करतो, हा कसा एकमेकांशी कसा कनेक्टेड आहे हे आपल्याला दिसून येतं. खरं तर आपण जेव्हा अनुप्रयुक्त नीतिशास्त्र आणि विशेषतः प्रोफेशनल एथिक्स बद्दल, व्यावसायिक नीतिशास्त्राबद्दल जेव्हा आपण बोलत असतो, मला असं वाटतं की जे सगळ्यात महत्वाचं मूल्य आपल्याला दिसते, मूल्यांचे अनेक प्रकार आहे मित्रांनो, मूल्यांचे आपल्याला अनेक प्रकार दिसतील. एक त्याची लिस्ट मी वाचून दाखवतो. आमच्या मित्रांनी एक लेख लिहिलेला आहे, त्या लेखामध्ये त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची मूल्य दिलेली आहे. आणि हे प्राध्यापक ER मठवाले, श्री गुरुविद्या स्वामी महाविद्यालय परभणी मध्ये ते कार्यरत होते, रिटायर्ड झाले, माझ्यापेक्षा वयाने मोठे आमचे बंधुराज आहेत. शारीरिक मूल्य, वैयक्तिक मूल्य, आर्थिक मूल्य, मनोरंजनात्मक मूल्य, सामाजिक मूल्य, चारित्र्य मूल्य, आध्यात्मिक मूल्य, सांस्कृतिक आणि सौंदर्यात्मक मूल्य, बौद्धिक मूल्य, नैतिक मूल्य, राज्य व राजकीय मूल्य, वैज्ञानिक मूल्य, राष्ट्रीय मूल्य, आंतरराष्ट्रीय मूल्य, आणि आपण विचार केला तर अनेक प्रकारची मूल्ये. मी पुन्हा सांगतो
की मूल्य म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ते व्यक्तीने त्याच्या आचरणामध्ये त्यांनी आचरण कसं करायला पाहिजे याचा दिशा निर्देश देणारा एक जो दिवा असतो त्याला आपण मूल्य म्हणायला पाहिजे. ही सगळी अनेक प्रकारची ही जी मूल्य आहेत या सगळ्या मूल्यामध्ये बेसिक जे मूल्य आहे, बेसिक मूलभूत प्राथमिक आधारभूत आद्य प्रथम असं जे मूल्य आहे ते मूल्य आहे जस्टिस, न्याय. आणि ह्या एका मूल्यावरच बाकी सगळीच्या सगळी मूल्य समता, बंधुता, स्वातंत्र्य इत्यादी कुठलंही मूल्य घ्या हो, त्याचा आधार म्हणजे न्याय. न्याय म्हणजे काय? न्याय म्हणजे ज्याचं जे आहे ते त्याला देणे. किती सोपे शब्द आहेत ना, पण गहन आहेत. ज्याचं जे आहे ते त्याला मिळायला पाहिजे. ज्याचं जे आहे म्हणजे माझं पुस्तक आहे म्हणून मला मिळायला पाहिजे इथपर्यंत नाहीये, असं नाहीये. तत्वज्ञानाचे प्रश्न काही फारच वरवर दिसणारे सोपे असतात, परंतु त्याबद्दल जर आपण चर्चा केली तर तत्वज्ञानाच्या प्रश्नामध्ये इतके प्रश्न लपलेले असतात, इतके प्रश्न. अलमारी एक जरी दिसली तरी उघडल्यानंतर कितीतरी आपल्याला कप्पे त्या ठिकाणी दिसतात. त्याप्रमाणे हे तत्वज्ञानातले प्रश्न असतात, नीतिशास्त्रातले किंवा कुठल्याही शाखेतील उपशाखेतील प्रश्न हे असेच असतात. प्रश्नातून जर प्रश्न उद्भवले नाही तर तत्वज्ञान संपेल. म्हणून तत्वज्ञान कधीच संपणार नाही, कारण प्रश्नातून प्रश्न निघतात. न्याय म्हणजे काय? ज्याचे जे असेल ते त्याला मिळायला पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारे हाच आशय असलेलं, सेम आशय असलेलं वाक्य आपल्याला न्याय म्हणजे काय हे सांगण्यात येतं. ज्याचं जे असेल ते म्हणजे मूळ मुद्दा आपण हा आहे. ज्याचं जे असेल म्हणजे जे मला मिळायला पाहिजे ते मला मिळायला पाहिजे. म्हणजे जे मला मिळालं, मला काय मिळायला पाहिजे? जो माझा हक्क असेल, समाजाचा एक घटक म्हणून, या राष्ट्राचा एक घटक म्हणून, कुटुंबाचा एक घटक म्हणून, नातेवाईकांच्या गोळक्यामध्ये असलेला एक घटक म्हणून, या निसर्गामध्ये असलेला एक घटक म्हणून मी. आणि मी म्हणजे फक्त मी नव्हे, आपण सर्व यांचा जो हक्क आहे त्यांचे ते हक्क त्यांना मिळायला पाहिजे. आणि हे हक्क मिळवताना त्यांच्या हक्कांवरती हक्क प्राप्ती होताना इतर कुठल्याही चुकीच्या गोष्टी घडू नये. कोरोनाची आपण परिस्थिती बघितली मित्रांनो. पेशंट आहे, ऍडमिट, क्रिटिकल आहे, त्याला रेमडेसिवीर इंजेक्शन पाहिजे. तो त्याचा अधिकार नाही का? त्याला मिळायला पाहिजे, पण त्याला मिळत नव्हते. हा, ज्याला आपण कालाबाजारी म्हणतो, ब्लॅक मार्केटिंग म्हणतो, तेव्हा एक 6,000चं, 5,000चं, 10,000चं की 12,000चं जी काही किंमत असेल, वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळे रेट्स होते त्या ठिकाणी रेमडेसिवीरचे. 40-40 हजारामध्ये देण्यात आले. अनेकांना मिळालेच नाही, मरण पावलेत. ही काय न्याय वस्तुस्थिती आहे काय? ऑक्सिजन मिळायला पाहिजे होतं, नाही मिळालं. टीकाकरणाचा बघ, आपला हक्क नाही आहे का टीकाकरण? म्हणजे आपल्याला कुणालाही क्रिटिसाइज या ठिकाणी करायचं नाहीये. आपल्याला आपला जो अधिकार असतो तो अधिकार आपल्याला मिळायला पाहिजे की मिळायला नको. जर प्रत्येकाला त्याचा हक्क पूर्ण होत असेल, त्याच्या हक्काची जी वस्तू आहे ती वस्तू त्याला मिळत असेल, तर मग अपराध, दुःख, वैमनस्य ह्या गोष्टीच असणार नाही. भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेर कुठेही बघ, विषमता ही जी आपल्याला दिसून येते
विषमता सुद्धा एक मूल्य आहे, परंतु ते नकारार्थी निगेटिव्ह मूल्य आहे. मूल्य ही दोन प्रकारची असतात, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, सकारात्मक आणि नकारात्मक. यावरती प्राध्यापिका सुनीता इंगळे यांनी अतिशय चांगला एक लेख लिहिलेला आहे. रगडाटे सर, तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्यांचा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह व्हॅल्यूज हा लेख मिळवून घ्या, खूप चांगला आहे. तर निगेटिव्ह सुद्धा हे मूल्य असतात, म्हणजे समाजामध्ये गैरव्यवस्था अव्यवस्था निर्माण करण्यासाठी सुद्धा काही लोक त्याप्रमाणे वागत असतात आणि ह्या अशा समाज विघातक मूल्यांची त्या ठिकाणी निर्मिती होत असते. याप्रमाणे मित्रांनो, प्रोफेशनल एथिक्स मध्ये जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी न्याय, दिस इज कोअर व्हॅल्यू. या कोअर व्हॅल्यू अगदी मूलभूत असा मेन गाभा असलेला हे जे मूल्य आहे, हे मूल्य आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल. वैद्यकीय क्षेत्र असो, विधी क्षेत्र असो, शिक्षकी पेशा असो किंवा आणखीन कुठल्याही प्रकारचा पेशा असो, त्या ठिकाणी आपल्याला न्याय ह्या मूल्यांची अनेकदा हेळसांड होताना दिसून येते आणि त्यातून विषमता, भ्रष्टाचार इत्यादी गोष्टींची निर्मिती होत असते. मेडिकलच्या क्षेत्रामध्ये घ्या ना, हो, माफक दरामध्ये चाचण्या व्हायला पाहिजे. होतात काय, 1300 1500 रुपये एका टेस्टचे. अनेकदा तर टेस्टची गरज नसते आणि वैद्यकीय डॉक्टर त्याप्रमाणे टेस्ट करवतात. अनेक प्रकारचे असेही या वैद्यकीय क्षेत्रातील लोक आहे, औषध निर्माण करणारे, की ते खोटं नाटं बोलून स्वतःचं औषध कसं कोरोनावरती फायदेशीर आहे किंवा कोरोनाचंच औषध आहे, खोटं नाटं बोलून आपल्या औषधांचा प्रसार करतात. हे गैर आहे, हे न्याय नाही आहे. न्यायामध्ये समानता सुद्धा आहे, न्यायामध्ये बंधुता सुद्धा आहे. दुसऱ्याला वाईट जेव्हा तुम्ही बोलता आणि बोट दाखवता, असं हे उदाहरण प्रसिद्ध आहे. जेव्हा आपण बोट समोर करतो आणि हा वाईट आहे असं जेव्हा म्हणतो, तेव्हा 3 बोटं आपल्याकडे असतात, आपणही तितकेच वाईट असतो. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि म्हणून जे ज्याचं आहे ते त्याला मिळायला पाहिजे. न्यायाचं हे जे मूल्य आहे, हे मूल्य प्रत्येक व्यवसायामध्ये आपल्याला या ठिकाणी दिसून पडतं. आता प्रोफेशनल एथिक्स बद्दल आपण बोलायचं, थोडंसं प्रोफेशनल एथिक्स बद्दल बोलूया. प्रोफेशनल एथिक्स आणि बिझनेस एथिक्स म्हणजे व्यापार नीतिशास्त्र, यामध्ये आपल्याला एक फरक दिसतो. तो फरक असा आहे की प्रोफेशनल एथिक्स ज्यामध्ये मेडिकल, वैद्यकीय क्षेत्र, विधी विषय क्षेत्र, शिक्षकी पेशा, इंजिनिअरिंग आणि बाकी सगळ्या प्रकारचे जे व्यवसाय आहेत त्या सगळ्यांचा समावेश होतो, प्रोफेशनचा समावेश होतो या ठिकाणी. बिझनेस एथिक्स मध्ये आणि प्रोफेशनल एथिक्स मध्ये फरक आहे की प्रोफेशनल एथिक्स मध्ये मित्रांनो सेवाभाव हा असतो, जो आजकाल आपल्याला दिसत नाही. आणि बिझनेस एथिक्स मूल मंत्र आहे की जास्तीत जास्त नफा कसा मिळवता येईल. परंतु आणखी या ठिकाणी सुद्धा बिझनेस एथिक्सला आपण फार असं वेगळं समजू शकत नाही. बिझनेस एथिक्स मध्ये जरी सेवाभाव नसेल तरी अधिकचं प्रॉफिट मिळवणे हे सुद्धा गैर आहे. बिझनेस एथिक्स मध्ये सुद्धा हे गैर आहे असं म्हणताना मी पुन्हा एक उदाहरण जे न्याय्य नाही आहे त्याचं उदाहरण तुम्हाला दाखवून देतो. धर्मशास्त्राचा इतिहास म्हणून जे पुस्तक आहे, खंडांमध्ये लिहिलेलं आहे, पांडुरंग वामन काणे यांच्या पुस्तकामध्ये कितीतरी आधी भारतामध्ये आपलं अप्लाइड एथिक्स होतं आणि विशेषतः बिझनेस एथिक्स होतं हे आपल्याला दिसेल. अमेरिकेमध्ये म्हणतात 1970च्या नंतर बिझनेस एथिक्स अस्तित्वात आलं, प्रोफेशनल एथिक्स अस्तित्वात आलं, पण नाही. जर आपण
काणे साहेबांचं हे पुस्तक बघितलं तर आपल्याला दिसेल की भारतामध्ये कितीतरी आधी प्रोफेशनल एथिक्स आणि विशेषतः बिझनेस एथिक्स, व्यापार नीतिशास्त्रावरती त्यांनी ते लिहून ठेवलेलं आहे की कुणाला कोणत्या प्रकारे वागणूक बिझनेस मध्ये देण्यात यायला पाहिजे. आणि दिसेल आपल्याला की भारतामध्ये पुरावे आहेत आपल्याजवळ. भारतामध्ये बिझनेस एथिक्स मध्ये सुद्धा विषमता आहे. एखाद्याला जर कर्जाऊ रक्कम जर पाहिजे असेल, तर नमूद केलेले आहे काणे साहेबांनी की ह्या वर्णाचा असेल तर त्याला 1% किंवा 0%, त्या थोड्या वरचा असेल तर त्याला 4%, थोड्या वरचा असेल तर इतके टक्के, आणि शूद्र असेल तर त्याला सगळ्यात जास्त टक्क्यांनी कर्जाऊ रक्कम द्यायला पाहिजे. ज्याला जे पाहिजे असेल ते त्याला न देणे हे गैर आहे असं आपण जे म्हणतो. या ठिकाणी एक गोष्ट मान्य आहे की बिझनेस एथिक्स आपल्याकडे त्याचा अभ्यास फार आधीपासून सुरू झालेला आहे, परंतु त्यामध्ये विषमतेचं तत्व आपल्याला दिसते. हेही आपल्याला त्यासोबतच मान्य करायला पाहिजे. एखादी चांगली गोष्ट आहे म्हणून आपण आपली छाती अशी फुगवायची, परंतु छाती फुगवताना हेही आपण लक्षात घ्यायला पाहिजे की त्या ठिकाणी कुठली तरी गल्लत किंवा गफलत किंवा कुठली वाईट गोष्ट तर झाली नाही ना. तर आपल्याकडे या प्रकारे ते दिसून येते. एकंदरीत मित्रांनो, की हा सगळा जरी प्रकार असेल तरी एक गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे, अगदी शेवटी मी सांगतो, आणि तीही की मित्रांनो, नैतिकता शिकविता येत नाही. नैतिकतेवरती कितीही धडे आपण घेतले, कितीही शिकवले, आपण नीतिशास्त्र हा विषय तत्वज्ञानामध्ये शिकवायला लागलो, परंतु नीतिशास्त्र शिकवून किंवा नीतिशास्त्रावरची भाषणे देऊन, व्याख्याने देऊन माणसाला नैतिक बनवता येत नाही. माणूस ज्या वातावरणामध्ये जगतो त्याचा प्रभाव मनुष्याच्या नैतिकतेवरती पडतो. म्हणजे मनुष्य जर नैतिक व्हायचा असेल किंवा त्याचा व्यवहार अनैतिक व्हायचा असेल, त्याचं एकमेव किंवा अनेक कारण आहेत, पैकी मुख्य कारण हे आहे की तो कुठल्या वातावरणामध्ये जगतो आहे, त्याला कुठल्या प्रकारची परिस्थिती लाभलेली आहे, त्याच्या मित्र, नातेवाईक आणि ज्या ठिकाणी तो जातो, येतो, बोलतो, ज्यांच्याशी संबंध आहे, त्याचा प्रभाव, त्या समाजाचा प्रभाव एकंदरीत त्याच्यावरती पडतो आणि तसा तो घडत असतो. त्याचं ते चारित्र्य त्याप्रमाणे घडत असते आणि त्याप्रमाणे कोणत्या मूल्यांना प्राथमिकता द्यावी, कोणत्या मूल्यांना प्राथमिकता देऊ नये हे ठरत असते आणि हे प्रोफेशनल एथिक्स मध्ये सुद्धा ठरत असते. मी या ठिकाणी थांबतो. मी पुन्हा डॉक्टर नरेंद्र रघटाटे यांचा आभार व्यक्त करतो. त्यांनी विचारलं, सर तुम्ही बोलाल काय? म्हटलं हो बोलेन. परिस्थिती अतिशय वाईट आहे मित्रांनो, सांभाळा, स्वतःला सांभाळा, स्वतःच्या जवळच्यांना सांभाळा, इतरांना सांभाळा, पण इतरांना सगळ्यांना सांभाळत असताना सगळ्यात आधी स्वतःला सांभाळा, मास्क लावा आणि जी काही आपल्याला दिशानिर्देश सरकारकडनं, शासनाकडनं देण्यात आलेले आहे ते लक्षात घ्या. कारण तुम्ही एकटे जरी संक्रमित झालात तर तुमच्यामुळे इतरही संक्रमित होऊ शकतात. ही परिस्थिती अत्यधिक वाईट आहे. सांभाळा स्वतःला. मी सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद त्यांचे व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. नमस्कार. धन्यवाद राजेंद्र सर. यानंतर मी पार्टिसिपंट्स आणि सगळ्यांना विनंती करतो की त्यांना या संदर्भात काही जर त्यांचे प्रश्न असेल तर ते विचारू शकतात. चॅट बॉक्स मध्ये पण तुम्ही लिहू शकता किंवा तुम्ही आपलं हे अनम्यूट करून पण तुम्ही प्रश्न विचारू शकता. मला असं वाटतं की विद्यार्थी विचार करून नंतर प्रश्न विचारतील. चालेल सर, मग तसंही करता येईल की जर काही प्रश्न असेल ओके, ते प्रश्न पण मी तुम्हाला सेंड करू शकतो आणि त्याची उत्तरं पण मागवून ग्रुपवर टाकू शकतो. हो हो हो. ओके, धन्यवाद सर. ओके, त्यानंतर मी आता आमच्या महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख डॉक्टर नरेंद्र घरत सरांना आभार प्रदर्शनासाठी आमंत्रित करतो. घरत सर.
ठीक आहे सर, धन्यवाद सर. आवाज येतो? हो हो येतोय आवाज येतोय सर? येतोय. आणि कोणत्याही कार्यक्रमाची जी सांगता आहे ती नेहमीच आभार प्रदर्शनाने होत असते. आमच्या महाविद्यालयातील तत्वज्ञान विभाग, जीवन शिक्षण अभियान व लाईफ लॉंग लर्निंग अँड एक्सटेन्शन विभाग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ऍड ऑन सर्टिफिकेट कोर्सचे आयोजन करण्यात आलेले आहे. आमच्या महाविद्यालयामध्ये विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. अशा कार्यक्रमांचे आयोजन करीत असताना आम्हाला नेहमी प्रेरणा देणारे नागपूर शिक्षण मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष अशोकजी गांधी सर यांचं नेहमी सहकार्य लाभत असते. मी त्यांच्या प्रती महाविद्यालयाच्या वतीने आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे नागपूर शिक्षण मंडळाचे कार्यवाह सन्माननीय हरीजी राठी सर यांच्याही प्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो. आज या कार्यशाळेचा पहिला दिवस आणि या कार्यशाळेच्या पहिल्या दिवसाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आमचे मार्गदर्शक आदरणीय प्राचार्य डॉक्टर सुजित मेत्रे सर यांचेही मी आभार व्यक्त करतो. नैतिक मूल्यांवर अनेक छोट्या छोट्या गोष्टींच्या माध्यमातून, अनेक उदाहरणांच्या द्वारे आम्हाला मार्गदर्शन करणारे आदरणीय डॉक्टर सुरेंद्र गायधने सर यांच्या प्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो. या प्रसंगी उपस्थित महाविद्यालयाचे उपप्राचार्य सन्माननीय डॉक्टर संदीप तुंदुरवार सर, तांत्रिक सल्लागार म्हणून डॉक्टर प्रांजली काने मॅडम आणि या सर्व ऍड ऑन कोर्सचे समन्वयक तत्वज्ञान विभाग प्रमुख डॉक्टर नरेंद्र रक्ताटे सर यांचेही मी आभार मानतो. तसेच उपस्थित सर्व सहकारी प्राध्यापक वृंद, विद्यार्थी मित्र यांचे आभार मानून अध्यक्षांच्या अनुमतीने हा कार्यक्रम इथेच संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. नमस्कार.